तुम्ही बघा भरत जाधव सर, प्रशांत दामले सर, भक्ती बर्वे, मुक्ता बर्वे, निर्मिती सावंत मॅडम, त्या सगळ्यांच्या शरीरात किती चैतन्य आहे. ते जेव्हा स्टेजवर असतात, ज्याला तुम्ही ऊर्जा म्हणता, काय एनर्जी आहे तुमची, तुम्ही सतत अष्टावधानी पाहिजे. गुरुजी म्हणतात आता वाचून दाखव, तर त्या पुढे जा, आत्ता माझ्याकडे वेळ नाही आहे, थप्पड मारीन. आणि चित्रकला ही मी बघायला पाहिजे, कारण त्याचा इव्हेंच्युअली माणूस म्हणून प्रगल्भ होण्यात हात असणार आहे. मी चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, कारण चांगलं साहित्य वाचल्यामुळे माणूस व्यक्ती म्हणून मी अधिक प्रगल्भ होणार आहे. आणि तो काही न करता फक्त एवढंच म्हणत होता, अपमान असं म्हणायचं. इमानदारीत सांगू, नखाते सर त्यावेळी काय बोलायचं हे मला तर त्यातला काही शब्द कळलेला नाही. फक्त कला ही गांभीर्याने करायचा व्यवहार आहे एवढंच मला कळलं. की एकदा तुमच्या मातृभाषेवर प्रभुत्व असलं ना, की तुम्हाला कुठलीही भाषेवर प्रभुत्व मिळवायला सोपं जातं. त्यामुळे मी अभिमानाने सांगतो की मराठी माध्यमात वाढलोय. ॲन ॲक्टर इज ॲन ॲथलीट फिलॉसॉफर. कोट्स खूप आहेत आजच्या भागात असं मला म्हणता येईल. विनोद हा मला सगळ्यात महत्वाचा वाटतो. तू पाहिलं असेल तर ॲक्च्युली तुम्ही हसल्यानंतर तुम्ही ढिले होता बघ, आणि तुमचे जे सगळे शरीर पण ढिलं होतं, मन पण हलकं होतं. आणि दैनंदिन जीवनात आपण ज्याला आपण मुखवटे म्हणतो, ते मुखवटे त्या अंधारात जसे नट स्वतःचे मुखवटे काढून टाकतो, तसे ते प्रेक्षकही मुखवटे काढून टाकतात स्वतःचे. आणि विनोदामुळे तर तुम्ही हलके होता, आणि तसे हलके असताना तुमची सगळी शस्त्र तुम्ही खाली टाकून देता. शस्त्र म्हणजे काय, तुम्हाला जे वाटत आलंय आजपर्यंत त्याच्या विरोधात कोणी बोललं तुम्हाला, तर लगेच तुमची शस्त्र पुढे की मला हे कसं पटत नाही, हे तुम्ही दुसऱ्याला पटवून द्यायला जाता. आणि ती जेव्हा तुमच्याकडे नसतात तेव्हा हळूहळूच तुम्हाला होमिओपॅथीची गोळी दिली जाते, किंवा इंजेक्शन दिलं जातं, किंवा हळूच तुमच्यावर एक वार होतो. हे म्हणजे नाटक असतं. हे कलेनी करणं अभिप्रेत आहे. नमस्कार मंडळी, वायफळच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या भागात आपल्याबरोबर गप्पा मारायला आलेले आहेत सुव्रत जोशी. आजचा भाग खूप मस्त झाला आहे. सुव्रत बरोबर कला करणारी व्यक्ती म्हणजेच कलाकार, त्यांची कलाकृती ह्या डायनामिकबद्दल आपण गप्पा मारलेल्या आहेत. पण त्याचबरोबर हे सगळं बोलत असताना कला आपण कशा प्रकारे अनुभवायची असते, कला जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा आयुष्यात आपल्या काय परिणाम होतात ह्याच्याबद्दल सुंदर चर्चा झालेली आहे. विविध तऱ्हेच्या कला प्रकारांबद्दल आपण बोललेलो आहोत. माणूस म्हणून कलेचं काय महत्त्व आहे आयुष्यात, समाजात कलेचं महत्त्व काय, का कला करावी, का कलाकृती बनवत राहाव्या, ह्याच्याबद्दलही एक सुंदर डिस्कशन वजा चर्चा आमची आजच्या भागात झालेली आहे. त्याचबरोबर सुव्रतला त्याच्या आयुष्यातल्या विविध टप्प्यावर कोणत्या प्रकारचे व्यक्ती भेटत होत्या आणि त्या व्यक्तींकडून तो काय शिकला, म्हणजे टीचर्स असू देत, गुरु असू देत, किंवा काही आर्टिस्ट असू देत जे त्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भेटले आणि त्याच्यातनं तो काय काय शिकला, त्यांच्याकडनं काय शिकवण त्याला मिळाली, ह्याच्याबद्दल सुंदर आम्ही डिस्कशन केलेलं आहे. बरेचसे कोट्स ह्या भागात तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तुमचा आवडीचा जो कोट असेल या भागातला तोही तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवू शकता. तर असा एक सुंदर विचार करायला लावणारा, आपण काय काय करतो दैनंदिन जीवनात, आपण कशा प्रकारे कला प्रकार पाहतो किंवा कलाकृती आजमावत असतो ह्याच्याबद्दल स्वतःला प्रश्न विचारायला लावणारा असा सुंदर भाग झालेला आहे. रिलॅक्स्ड भाग झालेला आहे. त्यामुळे मस्तपैकी हा भाग बघताना तुम्हाला मजा येणार आहे. हा वायफळ गप्पांचा भाग लावण्याआधी तुम्ही जर का वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकन असतं त्याच्या बाजूला तेही दाबून टाका, म्हणजे आम्ही जे काय तुमच्यासाठी बनवत असतो, जी काय मेहनत तुमच्यासाठी आम्ही घेत असतो ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत राहील. वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का भाग झाला नसाल तर त्याला रुजू व्हा, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. इकडे रुजू झालात की आम्ही मराठीतनं जी ईमेल स्वरूपातनं पत्र पाठवतो ती तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत राहतील. वायफळ दुकान याच्यावर सवलतीच्या दरात नवीन मर्चंडाईज, नवीन टी शर्ट्स, टोट बॅग्स, कॅनव्हास, पोस्टर्स, कोस्टर्स सगळ्या गोष्टी आपण उपलब्ध केलेल्या आहेत. तर त्यामुळे त्या बघा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्या बघा. तुम्हाला आवडत असतील तर त्या मागवा. तुमच्या आवडत्या व्यक्तींसाठी त्या घेऊ शकता जे वायफळ बघत असतात, वायफळचे एपिसोड्स पाहत असतात, त्यांनाही तुम्ही ते गिफ्ट देऊ शकता. तर त्याची ॲज आय सेड लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आपण टाकलेली आहे. आणि वायफळ स्पेशल सुतारफेणी नावाचा आपला जो कार्यक्रम आहे, जो लहान मुलांपासून अगदी आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना आवडतो असा जो कार्यक्रम आहे तो आम्ही विविध शहरात करतोय. तर तुमच्या इथे होत असेल तर नक्की या. त्याचीही डिस्क्रिप्शनमध्ये आपण माहिती दिलेली आहे. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या या वायफळ गप्पांच्या एपिसोडची विथ नन अदर दॅन सुव्रत जोशी. लेट्स गो. नमस्कार सुव्रत, वायफळवर तुझं स्वागत आहे. धन्यवाद. कसं वाटतंय? छान वाटतंय. काय फिलिंग आहे?
थोडा घाबरलेलो होतो मी, कारण मी पॉडकास्टला जाणं टाळतोय गेले काही दिवस. खूप पॉडकास्ट आलेत आणि छान पण आहे, कारण विविध विषयातले लोक येऊन इथे बोलतात. पण बरेचदा मला स्वतःविषयी असं वाटतं की मी जो अभिनयाचं काम करतो ते सगळ्यात मोठं असावं. बरेचदा मला त्या कामाविषयी एका सिक्युअर ग्रुप सोडून बोलायला आवडत नाही. ओके. मी स्वतःच्या बालपणाविषयी, अतिशय वैयक्तिक गोष्टींविषयी फार अभावाने ओपनली बोलतो. ओके. मला असं वाटतं की ते जेव्हा फिक्शनमधनं माझ्या कामातनं स्लायली येतं, कोणालाही न सांगता येतं, तेव्हा ते सगळ्यात चांगलं असावं. तसं असावं एनी ऑटोबायोग्राफिकल वर्क. अनलेस मला वाटलंच तर मी 20-25 वर्षाने स्वतःचं आत्मचरित्र वगैरे लिहिलं माझ्यासाठी, छापायचं वगैरे नंतर बघूया. तोपर्यंत असे डिटेल्स रिव्हील करायला मला आवडत नाही. ओके. म्हणून मी थोडासा नर्वस होतो. राईट. पण इथे आल्यावर मी तुला ओळखत असल्यामुळे मला फार नर्वस वाटत नाही. राईट. पण हा जो तू थॉट म्हणालास की जास्त ओव्हर शेअरिंग करायचं नाही आहे किंवा ते तुझ्यापुरतं ठेवायचं आत्ता तरी, हे कुठून आलं तुला? म्हणजे काही काळ आपण कोणाचं तरी ऐकतो किंवा कोणती व्यक्ती आपण फॉलो करत असतो पूर्वी, किंवा कोणा मोठ्या व्यक्तींचं आर्टिस्टचं काम बघतो आणि तेव्हा आपण बघतो की अरे ह्यांची पर्सनल लाईफ पुढे आलीच नाही. असं कुठून तरी ट्रिगर आलं की तुझाच वागणुकीतनं आणि ह्याच्यातनंच तू ठरवलंस की नको हे जास्त शेअर करायला? मला एकतर स्वतःविषयी मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो, या अर्थाने की मला अभिनय नावाची गोष्ट सापडली आणि अभिनय नावाची कला ही मला एका अर्थाने परिपूर्ण वाटते माझ्यासाठी. मला जे काही व्यक्त व्हायचं आहे ते एका कॅरेक्टरच्या बुरख्याआड किंवा त्या मास्कच्या मागे लपवून जेव्हा मी व्यक्त होतो तेव्हा त्या सगळ्याला एक काहीतरी आब येते, त्या सगळ्याला एक काहीतरी चौकट येते आणि त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही ते शेअर करता त्याला एक युनिव्हर्सल क्वालिटी येते. राईट. ती जी एक वैश्विक दर्जा त्याला प्राप्त होतो किंवा प्रत्येक माणूस त्याच्यात काहीतरी स्वतःला डोकावून बघू शकतो. हे सौंदर्य जेव्हा त्या एका वैयक्तिक भावनेला येतं तेव्हा मला ते सगळ्यात चांगलं वाटतं. ओके. असं जाऊन सगळं भडाभडा बोलून टाकणं हे मला थोडंसं असं वाटतं की आपण त्याच्यात स्वतःला पुढे ठेवतो. त्यापेक्षा स्वतःमध्ये जे काही आपल्याला छोटंसं मिळालं आहे, मला काही खूप मिळालं आहे असं मला वाटतही नाही, पण जे काही माझी छोटीशी अनुभवाची शिदोरी आहे, मला जे काही आजवर वाटलं आहे किंवा मला त्या क्षणाला जे वाटतंय ते मी एखाद्या गोष्टीतून, एखाद्या नाटकातून, एखाद्या चित्रपटातून, एखाद्या पात्रामधून व्यक्त करणं हे मला जास्त मौलिक वाटतं. म्हणून असेल कदाचित, तिथून आलं असेल. आणि जे मला संधी खूप लहानपणापासून सुदैवाने मिळाली, म्हणजे मला आठवतंय माझं पहिलं नाटक मी जेव्हा केलं ते अतिशय बावळट नाटक जसं आपण लहानपणी करतो. मला माहित नाही तुम्ही करायचात का, पण 5वीच्या आधी कधीतरी प्राथमिक शाळेत, पूर्व प्राथमिक तर गणपतीत वगैरे आपण नाटक. मराठी मीडियमला होतास तू? मी मराठी माध्यम, पूर्ण मराठी माध्यम 10वी पर्यंत. 8वी नंतर सेमी इंग्लिश, म्हणजे विज्ञान आणि गणित इंग्रजीतून, 4 पेपर इंग्रजीतून बाकी, आणि इंग्रजीचा पेपर इंग्रजीतून, बाकी सगळे मराठीतून. आणि मला मराठी बोलायला भयंकर आवडतं. अनेक वर्ष मी काही ठिकाणी अट्टहासाने मराठी बोलतो. लोकांच्या कपाळावर आठ्या येतात, लोक काय बोलतोय यार, ह्या इतकं त्रास देणे इतपत मी चांगलं मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो. बोलू शकतो असं मी छातीठोकपणे काहीच सांगू शकत नाही स्वतःविषयी, कारण मी स्वतःला ती मुभा देतो भरपूर चुका करण्याची. आणि मी काय म्हणतात परिपूर्ण नाही आहे, हे सत्यच आहे, कोणीच परिपूर्ण नसतं, पण ते मी सतत स्वतःला सांगत असतो. एनिवे, बॅक टू पहिलं नाटक. तर तेव्हा गणपतीत वगैरे आम्ही नाटकं करायचो आणि तिथे एक छोटंसं नाटुकलं आम्ही बसवलं होतं आणि ते कॉलनीचं जे काही गणपती मित्रमंडळ होतं त्याची एक स्पर्धा होती, त्यात आम्ही टाकलं होतं. आणि त्याच्यात काहीतरी असं त्यावेळी ना न्यूनगंड होता खूप, की आपल्याला कोणीच बघत नाही, आपल्याकडे कोणीच लक्ष देत नाही, आपण कोणीच नाही, असं फिलिंग खूप लहानपणापासून होतं. का मला माहीत नाही, ते होतं. तर त्याच्यात मी काहीतरी असं केलं आणि त्यावेळीच एक सिरियल चालायची आणि त्या मालिकेतल्याच एका ॲक्टरचं मी अनुकरण केलं. कोणती मालिका होती आठवते का तुला माहीत असेल तर चिंटू लिहिणारे जे होते, एक चारुहास पंडित, ते इलस्ट्रेटर आहेत आणि त्यांच्याबरोबर प्रभाकर वाडेकर. राईट. प्रभाकर वाडेकर सर एक सिरियल करायचं. त्या सिरियलचं शूटिंग भावे प्राथमिक शाळेच्या शेजारच्या वाड्यात चालायचं. ओके. मी वनिता समाज नावाच्या टिळक रोडवरच्या शाळेत शिकायला होतो. ओके. आमचे रिक्षावाले काका जे होते ते
निम्मी पोरं वनिता समाजमधली आणि निम्मी पोरं भावे प्राथमिक मधली घ्यायचे. त्यामुळे आणि ती आमच्यानंतर अर्ध्या पाऊण तासाने सुटायची शाळा किंवा कधी कधी तासाभराने सुटायची. वनिता समाजमधनं आमचे रिक्षावाले काका आम्हाला घ्यायचे आणि येऊन त्या भावे प्राथमिक शाळेच्या गल्लीत रिक्षा लावायचे. त्यावेळेस तो भाग अतिशय शांत होता, एवढी रहदारी नव्हती. शेजारी शूटिंग चालायचं. आता तो वाडा नाही आहे, तो पाडून तिथे इमारत झाली. तिथे मी बघायला जायचो आणि तिथे एका नटाला मी काहीतरी एकदा एक सीन करताना बघितला आणि तो फॅसिनेटिंग होता. आणि तो काही न करता फक्त एवढंच म्हणत होता, अपमान असं म्हणायचं. आणि मला ते वाटलं हे कसलं भारी आहे रे, काहीतरी अपमान. तर मला वाटलं हे काहीतरी खूप भारी आहे. तर ते त्याचं सारखं अनुकरण मी करायला लागलो. आणि मी असं काही पाहिलं की मला ती सवय लहानपणापासून होती की कोणी नसताना, कारण माझे आई वडील दोघंही नोकरी करायचे, तेव्हा मला एकट्याला भरपूर वेळ मिळायचा घरामध्ये. तर आई वडील नसताना मी आरशासमोर हे असले विचित्र चाळे करून बघायचो. आणि हे नाटक बसवत असताना काहीतरी झालं आणि ते असं काहीतरी नाटक होतं रे. तुला तो जोक आठवतोय का? अगदी म्हणजे आपण सगळ्यांनी हा जोक सांगितलाय आणि ऐकलाय मराठी शाळेतल्या, की एक मुलाला गुरुजी सांगतात की काहीतरी लिहून आण. मग तो आधी आईकडे जातो, मग आई काहीतरी म्हणते, तर ते विचित्र असतं काहीतरी. मग वडिलांकडे जातो, तर वडील म्हणतात आत्ता मला वेळ नाहीये. मग बहिणीकडे जातो तर ती म्हणते थप्पड मारीन. तर गुरुजी म्हणतात आता वाचून दाखव. तर त्या पुढे जा, आत्ता माझ्याकडे वेळ नाही आहे, थप्पड मारीन. आणि अशा टाईपचा जो काही विनोद असतो त्याच्यावर आम्ही नाटक करत होतो. तर कोणीही तीनचा फॉर्मॅट खूप होता लहान. माझे बाबा त्याचे बाबा आणि मित्राचे बाबा, तो एक वेगळा होता. हा एक जोकचा फॉर्मॅट होता. तर त्याच्यात कोणीतरी म्हणालं की काहीतरी, माझे वडील जेव्हा मला काहीतरी म्हणतात आत्ता माझ्याकडे वेळ नाही आहे, त्यानंतर मी अपमान असं म्हणालो. आणि हे म्हटल्या सगळेजण एकदम हसले. आणि मला वाटलं आयला हे काहीतरी भारी आहे बरं का. असं कधीच मला वाटलं नाही की, मला एकदम वाटलं की मैं कोई है यार, मैंने कुछ किया आडा टेढा. म्हणजे जे मी एकटा आरशासमोर करत असतो तेच जर मी कुठेतरी केलं आणि ते अशा पद्धतीने केलं तर काहीतरी त्याची अचानक लोकांची तुमच्याकडे बघण्याची दृष्टी बदलते, तेवढ्या क्षणांसाठी का होईना. तर हे जे काय आपलं एक काहीतरी आत चालू असतं, पण ते एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट पद्धतीने ती ऊर्जा तुम्ही टाकलीत की लोक काहीतरी वेगळं बघायला लागतात. हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. आणि माझं सगळं काम मला असं वाटतं ते तिथून आलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की जेव्हा मी खूप पर्सनल गोष्टी सांगायला लागेन तेव्हा मी माझी सिक्रेट्स रिव्हील करीन का. माझा जो मूळ साठा आहे, माझा जो मूळ शिधा आहे, तोच मी सगळ्यांना देऊन टाकेन का, अशी कुठेतरी भीती पण आहे. त्यातूनही कदाचित ते येत. ओके, कारण की तो जो विषय तू मांडलास ना की आपल्याला व्यक्त होतो तेव्हा आपण काही त्याला एक स्ट्रक्चर नसतं, फॉर्मॅट नसतो, आपण जस्ट व्यक्त होतो. पण जेव्हा ते एखाद्या कलाकृतीतनं व्यक्त होतं त्याला तू जसं म्हणालास की एक स्ट्रक्चर असतं, ते मग रिलेटेबल होतं लोकांना आणि तो विषय तो सेम विषय वेगळ्या पद्धतीने मांडला जातो आणि त्याला वैश्विकता येते. आणि तो ग्लोबल होतो. मी एका स्थळ काळात राहणारा माणूस आहे. मी मराठी आहे, मी पुण्यात वाढलो, पण माझी गोष्ट, मी जे पात्र करतोय ते कुठल्याही जगातल्या, आता तर जग खुलं झालंय तुम्हाला, ते जगातल्या कुठल्याही संस्कृतीतल्या, कुठल्याही जातीतल्या, धर्मातल्या, देशातल्या. आणि दुर्दैवाने अभिनेत्याकडे तेवढी शक्ती नसते, संगीतकारांकडे ती असते की ते खरोखरच भाषेच्या सीमा सुद्धा उल्लंघून जातात. पण जेवढं शक्य तेवढं या सीमा, या भौगोलिक सीमा, या सांस्कृतिक सीमा जेवढं ओलांडून जाऊ शकेल तेवढी कला मोठी आहे असं मला वाटतं. बरोबर, कमाल. आणि ते मी म्हटलं तसं त्याला एक कलेतून जो एक आकृतीबंध येतो त्यातून ती वैश्विक होते. राईट, तेही महत्वाचं आहे. मी तुला कट केलं त्याबद्दल सॉरी. तू काय म्हणत होतास? कटबीट काय नसतं आपल्याकडे, असं तो सगळ्यात महत्वाचा भाग आहे माझ्यासाठी. नाही, पण हे कला असते किंवा कला अशी असते, हे कुठच्या फेजमध्ये तुला जाणवायला लागलं? कारण आपल्याला लहानपणी चित्रकला, ही कला, ती कला, डान्सचा क्लास, रेकॉर्ड डान्स स्पर्धा, कला आपल्या आयुष्यात असते. पण आपल्याला कला म्हणून आपण त्याच्याकडे बघत नसतो. बरेचदा ते अनुकरण असतं किंवा जे शिकवलं ते आपण उतरवत असतो. पण असं प्रवासात एकदम आपल्याला वाटतं की अरे ह्याच्यात खूप मोठी पॉवर आहे आणि आपण एक वेगळ्या पद्धतीने त्या सगळ्याकडे बघायला लागतो. असं तुला आठवतं का की तुझ्या बरोबर झालंय किंवा असं या फेजमधनं तू गेलायस? बरेच वर्ष तर मी अनुकरणच करत होतो असं मला वाटतं. हे जसं मी तुला म्हटलं की मी कुठल्या तरी नटाला पाहिलं, अपमान माझं हेच चालू होतं अनेक वर्ष. असं अगदी कॉलेजमध्ये नाटक करताना मला असं वाटतं की तो एक असा थेट या नटाचं मी अनुकरण करतोय असं मी म्हणणार नाही. पण जे काय आपण बघितलेले असतात, म्हणजे मला आमिर खानचा मी खूप फॅन होतो, मग जिम कॅरीचा खूप मोठा फॅन होतो, चार्ली चॅप्लिनचा फॅन होतो आणि काहीतरी त्यांचंच अनुकरण करत करतच मी काहीतरी करत असणार. एका पॉईंटला पुण्यामध्ये
जेव्हा मी थोडंसं गंभीर नाटक करू लागलो, म्हणजे मला 2 नाट्यगुरू भेटले. एक अतुल पेठे होते आणि दुसरे संदेश कुलकर्णी. ओके. तर संदेश दादा आणि यांच्याकडे जेव्हा मी नाटक करायला लागलो तेव्हा त्यांच्या निमित्ताने मला चांगल्या नाटकांची ओळख झाली, चांगल्या नटांची ओळख झाली. मग पहिल्यांदा मी डॉक्टर श्रीराम लागू यांचं नाटक पाहिलं. त्यानंतर भक्ती बर्वे यांचं नाटक मी अनेक वर्ष पाहिलं होतं, पण त्यांच्या कलेची ताकद काय हे मला कळली नव्हती. प्रशांत दामले सरांची नाटकं पण खूप बघितली होती, पण त्यांच्याकडे एक अत्यंत त्यांचा स्वतःचा असा एक शैली आहे जी ओरिजिनल आहे, तेही मला कळलं नव्हतं. जेव्हा मी जास्त डोळसपणे बघू लागलो या लोकांच्या नाट्य व्यवहाराकडे, अभिनय व्यवहाराकडे, तेव्हा मला या लोकांमधल्या ओरिजिनल ट्रेट्स दिसायला लागले. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी आत्ता जसं काम करतोय तसं मी काम करत राहिलो तर काहीच होणार नाही माझं. म्हणजे मी, तू ज्याला म्हणतोस की ताकदवान कला ज्याला आपण म्हणतो, ती मी कधी निर्माण करू शकणार नाहीये, ती माझी पोचच नाही हे मला कळायला लागलं. ओके. त्यात मला आठवते की पिफ म्हणजे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, मी 18 वर्षाचा झालो त्याच वर्षी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सुरू झाला. ओके. आणि चांगली गोष्ट अशी होती पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची की तुम्ही 18 वर्षाच्या पुढचे असाल, कारण तिथे रेटेड मूवीज दाखवायचा आहे, आणि जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर तुम्हाला सवलतीच्या दरात मिळतो पास. तर आम्ही तो काढला आणि मग आम्ही जगभरातले सिनेमे बघायला लागलो. पण त्यावेळी नेटफ्लिक्स, इट इज प्री OTT, बरोबर, लॉंग अगो. तेव्हा चांगले चित्रपट मोठ्या स्क्रीनवर बघायला मिळणं ही खूपच दुर्मिळ गोष्ट होती. तर असे सणसणीत सिनेमे बघितल्यानंतर, जगभरातले नट बघितल्यानंतर असं वाटलं हे काय नट आहेत. त्याच्यात एक ती पियानो टीचर नावाची फिल्म होती फ्रेंच, त्याच्यात इझाबेल मी नावाचा उच्चार नक्की चुकीचा करत असेल कारण ती फ्रेंच बाई आहे. फ्रेंच आपले उच्चार सगळेच चुकतात, तसा हाही चुकतोय माझा. तर काय हरकत नाही, तर त्या कदाचित बघत नाहीत. आय होप सो. मॅम तुम्ही बघत असाल तर सॉरी. मेर्सी. मेक्सी नाही, मेर्सी म्हणजे थँक्यू आहे का? नाही, बघताय म्हणून मेर्सी. हॅव सम मर्सी. माझ्या मोजेल. तर त्यांना मी बघितलं आणि त्यांना आत्ता काहीतरी कानमध्ये 2-3 वर्षापूर्वी लाईफ टाईम अचिव्हमेंट वगैरे पण मिळाला. ती इतकी ग्रेट नटी आहे. त्यांचं काम बघून मी वेडा झालो. पियानो टीचर. आणि मी असं म्हटलं हे तर काम मला आयुष्यात जमणार नाही, मला अजूनही वाटत नाही मला जमेल. पण मग लक्षात आलं की आपण जसं कलेला भिडतोय तिथेच काहीतरी गडबड आहे, याच्या मागे काहीतरी तंत्र आहे. ओके. आणि त्या तंत्रातून अत्यंत विचारपूर्वक पद्धतीने हे लोक त्यांच्या अभिनय कलेला हे एका उंचीवर नेऊन ठेवत आहेत. तर हे तंत्र काय आहे बाबा? तंत्र बनवायचं म्हणतोयस की कन्झम्पशन, प्रेक्षकांचं? नाही, करण्याचं, बनवायचं. मला असं वाटलं की मी जसं अभिनयाकडे बघतो की मी येतो, लाईन्स येतात, मग मला काहीतरी सुचलेलं असतं, मी असं काहीतरी करून जातो वेडगळ्यासारखं, मग दिग्दर्शक काहीतरी सांगतो, त्याच्यातून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. त्याला काही अशी, त्याला म्हणावं तशी त्याला काही एक चौकट नव्हती, काही पद्धती नव्हती की 1, 2, 3, 4, 5, 6, 7. पण जेव्हा मी ह्या लोकांची कामं बघायला लागलो तेव्हा मला असं वाटलं की नाही, यांच्याकडे काहीतरी तंत्र आहे, त्याशिवाय एखादं काम इतकं सुसूत्र, इतकं परिणामकारक असं आणि इतकं ज्याला पदर आहेत असं असूच शकत नाही. आणि हे मला दुसरं कळण्याचं कारण काय की मला चित्रकला खूप आवडायची. चित्रकला मी शिकलो होतो म्हणजे शिकलो असं नव्हतं, जे आपल्याला चित्रकलेच्या क्लास लावतात तसं. त्याच्यात मी थोडा जास्त रस घ्यायचो. मला असं वाटलं चित्र काढण्याचं पण एक तंत्र असतं ना. असं कोणी उठून नुसतं ब्रश घेऊन आपण याच्यावर फटकारे मारत नाही. अगदी तुम्ही अमूर्त म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग काढत असाल तर त्याच्या मागे सुद्धा एक प्रचंड मोठं तंत्र इन्व्हॉल्व आहे. मी म्हटलं म्हणजे संगीत शिकायचं तर सारेगम तुम्ही शिकता, अगदी काय क्रिकेट शिकायचं तरी सुद्धा नेट प्रॅक्टिस लागते. अभिनयाचं हे नेट प्रॅक्टिस कुठे असते? अभिनयाचं सारेगमप काय आहे ते कोण शिकवतो, कुठे असतं ते? ह्या एका म्हणजे हे सगळं. आणि कॉलेजमध्ये माझी 2 नाटकं जिंकली होती. मला पुरुषोत्तममध्ये सर्वोत्कृष्ट काय ते असतं तुमचं निर्मल करंडक ते मिळालं होतं. यानंतर हे सगळे प्रश्न पडले. सो पहिला जो काय एक आवेग असतो की आपण नाटक करायला लागतो कारण आपल्याला अटेन्शन हवं असतं. ते अटेन्शन मिळाल्यानंतर आपल्याला पुरस्कार मिळतो. मग पुरस्कार मिळाल्यानंतर काही एक दिवस आपण कॉलेजमध्ये आपली कॉलर ताट करून फिरत असतो, त्या वारात असतो आपण. ते जे त्यातून जे काही मिळणारं सगळं एक अटेन्शन असतं ते सगळं ओसरून गेल्यानंतर हे खरे प्रश्न पडायला लागले. आणि दुसरा प्रश्न तू जे म्हणालास की तंत्राकडे वळण्याचं दुसरं कारण असं होतं की हे जे अपमान, हे जे तुला सांगितलं
त्याच्या 3ऱ्या किंवा कारण ते रोज करायचो आम्ही. 4थ्या किंवा 5व्या दिवशी करताना जी पहिल्या दिवशी केली होती ती मजा येईना, तेवढेच लोक हसेनात. मला असं वाटतं की तेव्हा मला पहिला प्रश्न पडला असणार की पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट करताना त्याचा ताजेपणा, त्याचा टवटवीतपणा हा कसा टिकवून ठेवायचा, किंवा दरवेळी जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्यात अधिक खोलवर कसं शिरायचं, हे दोन्ही मला तोपर्यंत कळलं नव्हतं. राईट. आणि तिथे कुठेतरी मला असं वाटतं की अतुल पेठे आणि संदेश कुलकर्णी हे जे 2 मी म्हणेन ते नाट्यगुरू आहेत, की तिथे माझी पहिली ती ठिणगी पडली. हा प्रश्न उपस्थित झाला आणि याच्यामागे तंत्र आहे हे लक्षात आलं. आणि मग तिथून मी अशी लोक शोधायला लागलो की ज्यांच्याकडनं मला 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने तंत्र शिकता येईल. आता प्रत्येकाचा पिंड असतो, कोणी बघत बघत शिकतं, कोणी त्याचा अभ्यास करून शिकतं. मी दुसऱ्या कॅटेगरीतला अभ्यास करून. मला प्रत्येक गोष्ट ही शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घ्यायला आवडते आणि ती तशी समजून घेतली की मग माझ्या मेंदू शरीराला ती अप्लाय करणं जास्त सोपं जातं. राईट. सो तसा तुझा अप्रोच तेव्हा दिसला. आता मला काय विचारायचं, जेव्हा तू म्हणालास की तू पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला गेलास, तिथे तू हे पाहिलंस आणि त्याच्यामधनं तुला सगळे असे क्युरिओसिटीज तुझ्यात जागृत झाल्या की हे काय आहे, तंत्र कसं, म्हणजे हे का वेगळं आहे, इथून सगळा थॉट चालू झाला. त्यावेळी आजूबाजूला कोण लोक होती तुझ्या? कारण की तेही खूप इम्पॉर्टंट असतं असं मला आता जाणवायला लागलं की तुम्ही ते कोणाबरोबर बाउन्स करताय त्या आयडियाज, किंवा तुला पडलेला प्रश्न कोणाबरोबर डिस्कस करताय, त्याच्यातनं अजून त्याच्यात तुमच्यात एक थोडी डेप्थ यायला लागते. तर अशी कोण आजूबाजूला तुझ्या लोक होती ज्यांच्याबरोबर तू ह्याचे डिस्कस करू शकत होतास का नव्हती? नाही, होती, बरीच होती. एक तर माझा मित्र होता वैभव आबनावे नावाचा, जो अजूनही माझा खूप जवळचा मित्र आहे. तो आता FTI मध्ये शिकवतो. तो या सगळ्याकडे खूप गांभीर्याने पाहायचा. मी पहिली एकांकिका जी बसवली होती काळा हंस नावाची, जी पुरुषोत्तमला जिंकली होती, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटकाचं पारितोषिक आम्हाला होतं, ती त्याने लिहिली होती. दुसरे व्यक्ती होती समर नखाते सर. हे नाव पुण्यातल्या अनेक चित्रपट, एस्पेशली फिल्म डिरेक्टर्स किंवा फिल्ममध्ये ज्यांना रस आहे अशा लोकांना माहीत असेल. हे खूप मोठे प्रोफेसर आहेत. ते अनेक वर्ष FTI मध्ये पुण्याच्या मीडिया स्कूलमध्ये शिकवत आहेत आणि एकदम सॉक्रेटिक पर्सनॅलिटी. सॉक्रेटिक म्हणजे काय अर्थाने म्हणतो, तर सॉक्रेटिस नावाचा जो तत्वज्ञ तुला माहीत असेल, तर तो काय करायचा, तो गोष्टी चव्हाट्यावर आणायचा चक्क. मग त्यासाठी असं नव्हतं की मी काहीतरी महत्त्वाचं बोलतोय, अभ्यासपूर्ण बोलतोय, फिलॉसॉफिकल बोलतोय, तर ते युनिव्हर्सिटीत जाऊन याच्यातच बोललं पाहिजे. नखाते सरांची खूबी अशी आहे की ते कोणालाही अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने अक्षरशः चौकात उभं राहून, म्हणजे चहाच्या टपरीवर असेल, डोश्याच्या गाडीवर असेल, भेळेच्या गाडीवर असेल, चित्रपट संपल्या येऊन आपण ते पॉपकॉर्न घेण्याचा जो फॉयर असतो तिथे अत्यंत पॅशनेटली ते विद्यार्थ्यांना या गोष्टी समजून द्याव्यात अशा पद्धतीने ते समजावून सांगतात. ओके. आणि त्यांच्या असे छोटी लेक्चर, छोट्या काय म्हणूया त्याला सभा, 4 लोकांच्या, 10 लोकांच्या, 15 लोकांच्या, आणि त्याच्यात वयाचं काही बंधन नसायचं. मग खूप मोठे आत्ता जे म्हणजे तुला उमेश कुलकर्णी असेल किंवा असे जे आत्ता नावाजलेले फिल्म मेकर्स, तिथपासून ते आमच्यासारखे 16-17 वर्षाची किंवा 18 वर्षाची कोवळी मुलं की ज्यांना काहीच कळत नाही, असे सगळेजण असायचे आणि त्याचे संस्कार व्हायला लागले. ओके. दुसरी व्यक्ती मी म्हटलं तसं अतुल पेठे. पण ह्या झोनमधलं एखादं आठवतं तुला की अरे ही गोष्ट त्यांनी अशी सांगितली? कारण मी काय क्युरियस आहे, या गोष्टी प्लॅन नव्हत्या. हो. चहा पिता झालं, पॉपकॉर्न खाता झालं, तर काय प्रकारचं कॉन्व्हर्सेशन असायचं असं तुला एखादं आठवतंय का की अरे हे बोलता ते असं बोलूनच गेले? इमानदारीत सांगू, नखाते सर त्यावेळी काय बोलायचे हे मला तर त्यातला काही शब्द कळलेला नाही. ओके. फक्त कला ही गांभीर्याने करायचा व्यवहार आहे एवढंच मला कळलं. आणि कला चांगली करायची असेल तर फक्त मला अभिनय, म्हणजे फक्त अभिनयाचा काय म्हणतात त्याला, सोलली विचार करून चालणार नाही, तर मला इतर कलांचा सुद्धा विचार केला पाहिजे. ओके. म्हणजे चित्रकला ही मी बघायला पाहिजे, कारण त्याचा इव्हेंच्युअली माणूस म्हणून मी मोठा होण्यात, माणूस म्हणून अधिक प्रगल्भ होण्यात हात असणार आहे. ओके. मी चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, कारण चांगली पुस्तकं वाचल्याने, चांगलं साहित्य वाचल्यामुळे माणूस व्यक्ती म्हणून मी अधिक प्रगल्भ होणार आहे. राईट. आणि जर मी काहीतरी कलेतून सांगणार असेल तर माझ्यासाठी, जसं एखादा माणूस जर धावपटू होणार असेल तर उसेन बोल्टला तुझ्या माझ्यासारख्या मांड्यात असून चालणारच नाही. हो. मी फुटबॉलर होणार असेल तर मला माझा स्टॅमिना हा नॉर्मल माणसापेक्षा चांगलाच पाहिजे. राईट. तो जसं स्वतःच्या शरीराची क्षमता वाढवतो तशी माझ्या भावनांची आणि माझ्या मेंदूची क्षमताच वाढली पाहिजे. कमाल. हे
हा साक्षात्कार मला त्यांना भेटून झाला. आणि हा माझ्या कामाचा भाग आहे. हे कोणाला दाखवायला नाही की मी ही पुस्तकं वाचली, मी असले वर्ल्ड सिनेमे बघतो. सुरुवात त्यातून झाली असेल की आपण एक 4 वाक्य टाकतो लोकांना इम्प्रेस करायला, की अरे मी हे पुस्तक वाचलं, मी हा सिनेमा वाचला. नाही, तो माझ्या कामाचा भाग आहे. मी पुन्हा म्हटलं तसं की फुटबॉलर याचं कुठल्याही ॲथलीटचं, आणि एक वाक्य अतुल पेठेंनी त्यावेळेस मला सांगितलं, जे ॲक्च्युली शंभू मित्रा नावाचे खूप मोठे दक्षिण भारतातले थिएटरचे नट होते, जे ते एकदा बोलले, तिथून ते डॉक्टर श्रीराम लागूंकडे गेलं. श्रीराम लागूंनी त्यांच्या पुस्तकात ते लिहिलं किंवा ते सतत त्याचा उच्चार करायचे, आणि तिथून ते अतुल पेठेंकडे आलं, आणि अतुल पेठेंकडनं मी ते ऐकलं, आणि आता माझ्या मनात ते गोंदलं गेलंय. ओके. ते असं आहे की ॲन ॲक्टर इज ॲन ॲथलीट फिलॉसॉफर. ओ. एक नट हा ॲथलीट पण आहे आणि तो फिलॉसॉफर पण आहे. तर पुस्तकं वाचणं, संगीत, जगण्याविषयीचं कुतूहल, आपल्या आसपास इतर कलांमध्ये काय चाललंय याच्याविषयीचं कुतूहल, हे फिलॉसॉफर या भागात येतं. आणि ॲथलीटकडे आपण नंतरच्या भागात येऊ, पण तो ॲथलीट म्हणून घडवण्यात नंतर एका माझ्या वेगळ्या गुरुचा हात आहे. ओके. पण ॲथलीट म्हणजे काय याविषयी आपण नंतर बोलू शकतो. डबल क्लिक करूया आपण. पण आता मला असं वाटतं की ते जे ॲन ॲक्टर इज ॲन ॲथलीट फिलॉसॉफर, हे वाक्य माझ्यात कुठेतरी गोंदलं गेलं. आणि त्यानंतरचा माझा आजपर्यंतचा प्रवास, मी फक्त एक नट ॲथलीट म्हणजे काय असतं आणि तो फिलॉसॉफर म्हणजे काय असतो याचा शोध घेण्यात माझं संपूर्ण, म्हणजे मला आयुष्यभर पुरेल असं वाक्य मला त्या काळात मिळालं. कमाल. आत्ता म्हणजे हा जो तू थॉट मांडलायस तो ऑफकोर्स एक्स्ट्रीमली कमाल आहे आणि खूप इन्स्पिरेशनल मला आहे. पण असंच वाटलं, अरे मला या, आणि एकच थॉट पुरतो असं म्हणतो मी. बरेचदा खूप फापट पसार नसताना एक गोष्ट जरी अशी बसली ना, कारण ती फंडामेंटल लेवलवर जर सिम्पल असेल ना तर ती फॉलो करायला पण सोपी जाते असं वाटतं मला. आणि जसं तू मगाशी म्हणास, म्हणजे बोलता बोलता सुद्धा आलं आपलं की अनुकरण वगैरे आपण करत असतो वेगवेगळ्या गोष्टींचं, वेगळ्या लोकांचं, वेगळ्या आर्ट फॉर्मचं. आम्हाला एक प्रोफेसर होते, खूप म्हणजे ते हार्वर्डला प्रोफेसर होते, आमच्या ते मास्टर क्लासला आले होते इटलीमध्ये. आणि त्यांनी खूप मोठं 3 तासाचं प्रेझेंटेशन दिलं होतं की ओरिजिनॅलिटी का नसते, कारण आपण एक्सपोज होतो एवढ्या गोष्टींना. आणि मग त्यांनी ऑफकोर्स त्याच्यात केस स्टडीज होत्या, बीटल्स वगैरे वेगवेगळ्या आर्ट फॉर्म्सच्या केस स्टडीज होत्या. आणि तेव्हा त्यांचा मतीचा अर्थ होता त्या पूर्ण लेक्चरचा की एव्हरीथिंग इज रिडिझाईन, यू कांट क्रिएट एनिथिंग फ्रॉम झिरो, सो डोंट वरी, बट डोंट कॉपी पेस्ट. पण त्याच्यातही त्यांनी कसं वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे एका फॉर्मॅटमधल्या गोष्टी दुसऱ्या कला प्रकारात पण जातात, मग त्याचा इंडस्ट्रियल डिझाईनवर काय फरक पडतो, नॉर्मल प्रोडक्ट डिझाईनवर काय फरक पडतो. आणि खूप कमाल त्यांनी लेक्चर दिलेलं. आणि त्या केस स्टडीज बघून पण मला पण तेव्हा तेच वाटत होतं की तुमच्याकडे असणारच आहे, तिकडनं ते तुमचं पॅलेट बनत जातं. त्यामुळे तुम्ही करताय ते 100% ओरिजिनल कधीच नसणार आहे अर्थात, पण ते माइंडफुली ग्रास्प करणं आणि त्याच्याकडे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर तसं सिमिलर झोनचं तुझं होतं म्हणून ॲब्सोल्युटली म्हटलं अग्री. आणि ॲथलीटचं जे तू म्हणतोस, तू म्हणालास त्याच्यात पण एक आहे, त्याच्यात ॲथलीट म्हणजे आता जे यूट्यूबर्स आपण जे म्हणतो, मगाशी आपण ऑफ कॅमेरा पण म्हणत होतो की सातत्य खूप इम्पॉर्टंट आहे ह्याच्यात, प्रश्नच यूट्यूबवर व्हिडिओज करण्यामध्ये. आणि एक चॅनल आहे जिकडे ते ब्रेकडाऊन करतात डिफरंट क्रिएटर्स अक्रॉस द ग्लोब, कॉलिन अँड समीर म्हणून चॅनल आहे. जर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाका, तुम्हाला माहिती आहे, म्हणजे जस्ट असंच फॉर फन. तर त्यांनी पण म्हटलं होतं की कॉन्टेंट क्रिएशन इज ऑल्सो ॲथलीट मेंटॅलिटी गेम. कारण तू स्प्रिंट करू शकत नाहीस त्याच्यात. स्प्रिंट केल्यास तर तू लॉंग टर्म घडणारस, तर तू मॅरेथॉन सारखंच आहे. आणि त्याच्यात एक सुंदर गोष्ट त्यांनी सांगितली जी मला भिडली. त्याच्यात एक लाईन पुरते तसं त्या एपिसोडमध्ये काय झालं, ते म्हणाले जगात खूप सारे स्पोर्ट्समन्स असतात. ओके, म्हणजे आता हजारो स्पोर्ट्समन एक स्पोर्ट्स खेळतात. ऑलिम्पिकमध्ये एकच जणाला गोल्ड मेडल मिळतं किंवा एका टीमला गोल्ड मेडल मिळतं, ते जिंकतात. म्हणजे त्याचा अर्थ उर्वरित अख्खं जग जे ते खेळत होते ते हरले की नाही. पण ह्याचा अर्थ ते घाणेरडे स्पोर्ट्समॅन होते का, तर नाही. त्यामुळे हे कॉन्स्टंट ठेवून, नॉट नेसेसरी तुमचं प्रत्येक आर्ट फॉर्म विल हिट, तुम्ही प्रत्येकाला जिंकणार नाही, पण तुम्हाला सातत्याने ते करत राहायला लागणार आहे. कारण जर का आपण विचार केला की मला जिंकायचं आहे, तर जिंकतो एकच माणूस, तर मग खूप पटकन तुम्ही डाऊनमध्ये जाऊ शकता. तर ते फार सुंदर त्यावेळी मला वाटलं होतं की कसं आपल्या. ॲब्सोल्युटली. आणि याच्यातच एक ॲड करायला, म्हणजे मी ॲथलीट या शब्दाचा काय म्हणतो त्याला धांडोळा घेतोय गेले अनेक वर्ष. त्यातला एक अर्थ मला असा ही सापडलाय, सातत्य का आवश्यक आहे, विशेषतः मी नाटकातला नट आहे म्हणून. म्हणजे नाटकही करतो मी. कालचा प्रयोग चांगला झाला,
आज येणाऱ्या प्रेक्षकाला मी हे सांगू का की अहो तुम्ही काल यायला पाहिजे होतं, काल खूप मस्त केलं. चित्रपटात एकदा ते झालं की झालं. दरवेळी मला जाऊन तेवढा चांगला प्रयोग करायचा, किंबहुना कालच्या प्रयोगापेक्षा आजचा प्रयोग अधिक चांगला झाला पाहिजे. मी अधिक त्यात आज काय नवीन शोध घेतला, काय नवीन जागा काढल्या. हाच सीन मी माझ्या भावनेचे अजून काय माहिती, सॅड सीन असला, दुःख असलं तरी दुःखाला किती पदर असतात, दुःखाला किती वेगवेगळे कंगोरे असतात, त्यात काही एक नवीन जागा मी शोधली का, मी किती कनेक्ट झालो. यासाठी ॲथलेटिसिझम फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला प्रत्येक मॅच ही आज मला जिंकायची अशा दृष्टीनेच खेळावी लागते. या अर्थाने ॲथलीट असणं महत्त्वाचं आहे. बरेचदा मी शिकवतो पण अभिनय, तर बरेचदा मला खूप असे म्हणजे खूप प्रेक्षकही आज कदाचित तुझे पॉडकास्टर जे ऐकत असतील हे पॉडकास्ट, त्या लोकांनाही प्रश्न पडला असेल मी अभिनय करण्यासाठी काय करू. तर बॉडी बिल्डिंग या अर्थाने तुम्ही सुदृढ व्हा असं मी नाही म्हणणार, पण तुम्ही सशक्त आणि सुदृढ असलंच पाहिजे. तुम्ही बघा भरत जाधव सर, प्रशांत दामले सर, भक्ती बर्वे, मुक्ता बर्वे, निर्मिती सावंत मॅडम, जे कोण असतील त्या सगळ्यांच्या शरीरात किती चैतन्य आहे. ते जेव्हा स्टेजवर असतात, ज्याला तुम्ही ऊर्जा म्हणता, काय एनर्जी आहे तुमची, त्याला मी चैतन्य असा शब्द वापरतो. फार चांगला शब्द आहे, भारतीय पूरक आहे एकदम. हां, आणि भारतीय आरोग्य पद्धती, भारतीय तत्वज्ञान ह्यात हा आपण सतत वापरतो की त्याच्यात एक चैतन्य आहे. ते फक्त तुमच्या म्हणजे शरीर खूप तुमचं फास्ट हलतंय किंवा तुमच्या शरीराला सिक्स पॅक आहेत म्हणजे तुम्ही नट झालात, म्हणजे तुम्ही ॲथलीट, फिलॉसॉफरमधले ॲथलीट झालात असा त्याचा अर्थ होत नाही. तुमच्या शरीरात चैतन्य पाहिजे, एक सळसळता तुमच्या इंद्रियांमध्ये तुम्ही सतत अष्टावधानी पाहिजे. जसा तेंडुलकरला खूप फास्ट येणारा बॉल दिसतो, का दिसतो, कारण त्याने प्रॅक्टिस केली आहे. बरोबर. किंवा कुठल्याही चांगल्या बॅट्समनला, आत्ता मला तेंडुलकर तोंडात आला गळ, बिकॉज वी आर अ तेंडुलकर जनरेशन, आय एम नाऊ नियरिंग 40. सो पण व्हॉट आय मीन टू से की त्याने त्याच्या इंद्रियांची तयारी त्या दृष्टीने केली. तशीच नटाने, कलाकाराने जसं संगीतकार करत असतो तसं नटाने त्याच्या शरीराची तयारी केलेली असते. अनेक जण येऊन मला विचारतात की काय करायला पाहिजे, ह्याला ॲक्टिंगमध्ये जायचं आहे, हिला ॲक्टिंगमध्ये जायचं आहे. मी सगळ्यात आधी त्यांना सांगतो त्याला चांगलं खायला द्या आणि चांगल्या इंद्रियांची त्याची निगा राखायला त्याला शिकवलं पाहिजे. बरेचदा ह्या बेसिक गोष्टी लोक विसरून जातात. अरे मजा नाही करत ते काहीतरी डाएट आणि कशाच्या तरी नादात कधी कधी लोकांना आपण बघतो, किंवा खूप जिम केल्याने सुद्धा स्टिफ होतं ना शरीर. बरोबर, मसल स्टिफ. ते तुम्हाला जर मी दिवसात 3 प्रयोग करायला सांगितले भरत जाधव सरांसारखे, तुम्हाला जमणार आहेत का? मलाही जमणार नाहीत अजून, मी तयारी करतोय त्याची. त्या लोकांमध्ये जे चैतन्य आहे ते खरं ॲथलेटिसिझम आहे. नटगिरीच्या व्यवसायाला आवश्यक. ते सगळीकडेच लागू होईल असं मी म्हणत नाहीये, चुकीचा अर्थ घेऊ नका. पण त्या कामासाठी ते चैतन्य, ती बळ आवश्यक आहे. तुम्हाला 3 तास बोलायचं आहे, तुमच्या फुफ्फुसांमध्ये तेवढी ताकदच पाहिजे. भीमसेन जोशी साहेब हे जोर मारायचे कारण त्यांचे फुफ्फुसं बरोबर मोठी होण्यासाठी, लंग कपॅसिटीज तुमची वाढली पाहिजे. तर त्या अर्थाने ॲथलेटिसिझम फार महत्त्वाचं आहे. आणि दुसरा त्यातला अर्थ असा आहे की ॲथलीट इज ऑलवेज प्लेईंग, ही इज ऑलवेज प्लेईंग. सो दॅट प्लेफुलनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट, खरं, इस्पेशली इन थिएटर आणि इन फ्रंट ऑफ कॅमेरा ऑल्सो. की तुम्ही किती खेळ करताय, शेवटी तो एक खेळ आहे. बरेचदा नाटक म्हणजे लोक काहीतरी पल्लेदार वाक्य बोलणं हे असं समजतात. माझं ट्रेनिंग ज्या पद्धतीने झालं आहे, आणि मी एक फार मस्त एका माणसाचं वर्कशॉप केलं होतं, त्याचं पुस्तक आहे, तुम्ही नक्की वाचा. ते शेक्सपियर ऑन टोस्ट नावाचं त्याने पुस्तक लिहिलं आहे. खालती आपण टाकू त्याचं डिस्क्रिप्शन. शेक्सपियर ऑन टोस्ट. तो माणूस भारतात आला होता आणि त्याने शेक्सपियरवर वर्कशॉप घेतलं आणि तोपर्यंत शेक्सपियर वाचला होता NSD मध्ये वगैरे. आणि वाटलं, हे नंतरचं सांगतो, NSD नंतरचं. आणि नेहमी शेक्सपियर म्हणजे आपल्याला वाटतं की कोणतरी एवढा मोठा नाटककार, त्याची पल्लेदार वाक्य आपण कशी बोलायची. त्याने ते सगळं पंक्चरच केलं. तो म्हणाला असं काही नाही आहे, पात्र किंवा नाटक असं काही अस्तित्वातच नसतं. तुम्ही त्याला जो अर्थ द्याल तो त्याला नव्याने ते अर्थ घेतो. इट इज ॲक्च्युली लाईक अ जम्पिंग पॅड. सो जम्पिंग पॅडवर तुम्ही एकदा जम्प केलं की तुम्ही वर कशाही कोलांट्या एवढ्या मारू शकता, तुम्ही 2 कोलांट्या एवढ्या मारून खाली येऊ शकता, तुम्ही खाली येताना पाठीवर पडू शकता, साईडला पडू शकता, असं पडू शकता. इट इज ॲक्च्युली लाईक दॅट. सो ही जस्ट सेड की उगाच काहीतरी शेक्सपियर म्हणजे काहीतरी एक
गॉड सेंट काहीतरी व्यक्ती आहे आणि त्याचे शब्द म्हणजे मी असेच उच्चारले पाहिजे तसं काही नाही आहे. राईट. त्याच्याशी खेळ करायला सुरुवात करा आणि तो खेळ करून त्यातनं नवनवे अर्थ निघतात. तर हा खेळ करण्यासाठी तुमच्या शरीराची आणि मनाची तयारी पाहिजे. त्या अर्थाने ही नट हा ॲथलीट असतो, तो खेळ करत असतो. राईट. कमाल कमाल. आणि काय होतं माहिती आहे, हे जेव्हा आपण बोलतो तर तू जसं म्हणालास हे ॲक्टिंग नट आणि ह्याच्या संदर्भात असलं तरी कुठल्याही क्षेत्रातली व्यक्ती हे फंडामेंटल्स वापरून त्यांचे पॅरामीटर्स बघू शकता पासून पाहू शकतात. ॲब्सोल्युटली बघू शकतो, प्रश्नच नाही. एनी आर्टिस्ट काय एनी पर्सन कॅन बी ॲथलीट फिलॉसॉफर. ॲथलीट म्हणजे काय, बिंग हिअर अँड नाव. इथे असा आपलं सगळं अध्यात्म जे आहे ते हेच सांगतंय की तुम्ही जिथे असाल तुम्ही वर्तमानात जगा. तुम्ही ज्या स्थळकाळात बसलेला आहात, तुमचं शरीर जिथे आहे तिथे तुमचं मन आणण्याचा प्रयत्न करा. आम्हाला नटांना ते करावंच लागतं. मी जर प्रयोग करत असेन आणि मी को ॲक्टरकडे बघायचं, तो किंवा ती काय म्हणतोय हे विचार करायचं सोडून माझं मन दुसरीकडे भरकटलं तर माझा प्रयोग गडबडला, खराब झालं, मी माझं वाक्य विसरलो. राईट. मला आत्ता समोरच्यावर मी आहे त्या स्थळकाळात माझ्या इंद्रियांसहित, माझ्या मनासहित, शरीरासहित, श्वासासहित असावंच लागतं. राईट. हा माझ्या कामाचा भाग आहे. पण हा प्रत्येकाने जर अवलंबला तर मिरॅकल्स होतील. मला काय आत्ता प्रश्न पडला आहे, जसं तू म्हणालास फिलॉसॉफी आणि ते सगळं खूपच म्हणजे तुम्ही जर का हे तुम्ही नीट सातत्याने याची प्रॅक्टिस केली तर ते तुमच्या जीवनाचा पूर्ण एक कोर भाग बनून जातो. हो. राईट. तर मग तुझं काम आणि जीवन हे ह्यांचे ओव्हरलॅप क्रेझी असणार आहेत. हो. कारण सेट बाउंड्रीज काही काळ सापडत नाही. हो. आणि बरेचदा आता तुलाही होत असेल, मला तर बरेचदा होतं की आपण असतो आयुष्य समजा असेल, म्हणजे आता मी आम नॉट वर्किंग, ठीक आहे, मी आता काही एडिट नाही करत आहे ना, मी शूट करत आहे, पण कॉन्स्टंटली तू काय विचार करत बसतोस की हे काय, किंवा नवीन काहीतरी कन्झ्युम करत असतोस. तर त्याच्याबद्दल काय सांगशील की काम आणि जीवन? एकतर विशिष्ट टप्प्यावर NSDतून बाहेर पडता पडता माझ्या आयुष्यात माझे गुरु आले, आदिल हुसेन नावाचे. ओके. आदिल हुसेन यांना तुम्ही अनेक चित्रपटातून बघितलं असेल, लाईफ ऑफ पाय वगैरे अशा खूप इंटरनॅशनल प्रोजेक्ट्समध्येही त्यांनी काम केलं आहे. भारतातल्या पण भरपूर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. फार नावाजलेले नट आहेत ते, अप्रतिम टीचर आहेत. आणि ते फार मजेदार कॉम्बिनेशन आहे. कारण आदिलदा हे आसाममधले एका मुस्लिम क्लेरिकचे नातवंड आहेत, म्हणजे नातू आहेत ते. आणि ते गीतेच्या फिलॉसॉफीने भयंकर प्रभावित आहे. ओके. आणि त्यांनी गीतेची फिलॉसॉफी किंवा त्यांची जी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस होती ती, आणि ग्रोतोस्की नावाचा एक परदेशी पोलिश माणूस होता, त्याने अभिनयाची सांगितलेली तंत्र, अशी भारतीय हिंदू तत्वज्ञान आणि ही टेक्नॉलॉजी असं एकत्र करून त्यांनी स्वतःची एक नवीनच ॲक्टिंग मेथड बनवली. आणि त्यांनी जे काही विद्या मला दिली त्यातून माझा आध्यात्मिक प्रवास किंवा तू जे म्हणतोस मी काहीतरी विचार करतोय ते आणि माझं काम हे मला वेगळं वाटतच नाही. ओके. मला असं वाटतं आयुष्याच्या या टप्प्यावर माझा आध्यात्मिक प्रवास आणि माझं काम म्हणजे सांसारिक प्रवास हा पूर्णपणे एकमेकात मिसळून गेलेला आहे. त्यामुळे आता मी जेव्हा म्हणतो ॲथलीट फिलॉसॉफर, तेव्हा मी जे काही आता बघतो, जे काही अनुभवतो माणूस म्हणून, ते सगळं माझ्या कामाच्या दृष्टीनेच असतं. आणि मला याचा भयंकर आनंद आहे. माझ्यासाठी ते द्वैत नष्ट झालेलं आहे. माझ्यासाठी खरंच नष्ट झालं आहे, माझ्यापुरतं. आणि हे काही मी नष्ट झालंय अशा अर्थाने सांगत नाही. मला काहीतरी छोटं काहीतरी दिशा सापडली आणि मला त्याचीच मजा येते. राईट. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर, मी आत्ता ॲम्स्टरडॅमला गेलो होतो. तिथे मी वेरमीर नावाचा एक पेंटर पाहिला. मी याआधी वेरमीरचं एकही चित्र बघितलं नव्हतं. ओके. मला पहिल्यांदा इतक्या दिवसांनी प्रेमात पडावं एखादी गोष्ट बघितल्या आणि वेड लागावं तशी मला त्याची 3 पेंटिंग्स वाटली. एक मिल्कमेड नावाचं त्याचं चित्र आहे. ओके. ते नंतर साईडला तुम्ही देऊ शकता. पण परत मी तुम्हाला सांगतो की एखादं चित्र हे कम्प्युटरवर बघणं आणि खरं बघणं हे म्हणजे एखाद्या गायकाची कॅसेट ऐकणं आणि खरी त्याच्या मैफिलीत जाणं याच्यात जेवढा फरक आहे, किंवा एखादी क्रिकेटची मॅच ही टीव्हीवर बघणं आणि प्रत्यक्षात मैदानात जाऊन बघणं यात जेवढी तफावत आहे तेवढी तफावत आहे. एक चित्र म्हणजे असं समजू नका की ते चित्र तर व्हिज्युअल माध्यम आहे, ते कुठेही बघितलं तर काय परत नाही, ते खरं बघितलं की ते काहीतरी करायला लागतं तुम्हाला. तर तेव्हा मला अनेक वर्षांनी याची प्रचिती आली की कला नावाच्या गोष्टीत सौंदर्य फार महत्त्वाचं आहे. आता मी बघायला लागलो की माझ्या अभिनयात ते सौंदर्य आहे का.
मी जे नाटकात पात्र करतो त्याच्यात ते सौंदर्य आहे का? आणि सौंदर्य म्हणजे काय, तर माझं दैनंदिन जीवन जे आहे त्यापेक्षा काहीतरी कलेने मला उचलून घेतलं पाहिजे, एका वेगळ्या जगात घेऊन गेलं पाहिजे. आणि त्या जगात, त्या अनुभूतीत जेव्हा मी जातो आणि ती घेऊन जेव्हा मी परत या आयुष्यात येतो, तेव्हा या आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलतो का? तर वेरमीरच्या चित्रांमधनं जसा निळा रंग आणि प्रकाश मी पाहिला, त्यानंतर साहजिकच आपोआपच माझं लक्ष खिडकीतून येणाऱ्या प्रकाशाकडे, आकाशातून येणाऱ्या प्रकाशाकडे, तू आता हा मागे लॅम्प लावलायस त्याच्या प्रकाशाकडे जायला लागलं. हे मी आधी अनुभवलंच नव्हतं, तिथे असूनही नव्हतं अनुभवलं. हो. आणि वेरमीर बघून मला असं झालं की हा काय प्रकाशाचा खेळ करतोय हा माणूस, हा वेळ लावतोय मला. त्याने जसा निळा रंग लावला तीच प्रचिती मला रोथको नावाचा अमेरिकन पेंटर आहे, ॲबस्ट्रॅक्ट पेंटर आहे. आणि अनेकदा त्याच्यावर टीका झाली, कारण त्याचं पेंटिंग असं असतं की तो फक्त लाल रंग लावतोय का कॅनव्हासवर, आणि लोक म्हणतात ही काय कला आहे का वगैरे वगैरे. आणि ती का कला आहे याविषयी सुद्धा खूप पुस्तकं लिहिली गेली. तर पहिल्यांदा जेव्हा मी लंडनमध्ये असताना नॅशनल गॅलरीमध्ये गेलो तेव्हा त्याची कॅनव्हासेस केवढे असतात, म्हणजे मुंबईतली आपली 3 फ्लॅट मिळून वगैरे जेवढ्या भिंती तयार होतील तेवढी भिंत, एवढा त्याचा एक कॅनव्हास असतो, म्हणजे त्याचं एक चित्र असतं. आणि त्याचं पहिल्यांदा मी चित्र पाहिलं ते लाल रंगातलं होतं. त्याने जसा लाल रंग पेंट केला होता किंवा वेरमीर जसा निळा रंग वापरतो आणि पिवळा रंग वापरतो, त्यानंतर दिवसभर मी फक्त निळ्या पिवळ्या रंगाकडेच बघत होतो. तीच गत रोथकोचं पेंटिंग बघितल्यावर. मी लाल रंग रोथकोच्या पेंटिंगमध्ये एकदा बघितल्यानंतर मी लाल रंगाकडे बघण्याची माझी दृष्टीच बदलून गेली. मग ते ना तुमच्या न्यूरोनल लेवललाच काहीतरी करतात, मेंदूचं वायरिंगच बदलून टाकतात, इंद्रियांचं वायरिंग बदलून टाकतात. ह्याची प्रचिती मला अनेक वर्षांनी आली. त्यामुळे मी तुला म्हटलं तसं की आता मी बसलोय, आता मी मजा करतोय, आता मी हे करतोय, हे माझ्यासाठी माझ्या कामापेक्षा वेगळं नसतं. आणि आनंदाने सांगतोय मी, हे वेगळं नसतं. असं नाही की म्हणजे मी सतत काम करतोय, बघा मी किती बिझी आहे, या अर्थाने नाही. हा अनुभव मला माणूस म्हणून प्रगल्भ बनवतोय आणि मग ते आपोआप माझ्या कामात येणार आहे. आलं तर चांगलं, नाही आलं तर ती माझी कमतरता. पण ते सबकॉन्शियसली पण येतं, काही काळ पॉइंट आउट नाही करतात की इथून आलं, पण येतं ते कधी येतं निश्चित येतं. कमाल. अरे ग्रेट, एकदम ट्रिप आहे. पण वेरमीर ट्रिप आहे, माझा हाय रेकमेंडेशन आहे. बघणार प्लीज बघा. आणि वॅनगो पण बघा, वॅनगो पण बघितला रे. तर वॅनगो, मला असं वाटतं वॅनगोविषयी मी लिहिणार आहे काहीतरी. मी छोटं लिहित असतो, पण वॅनगो नावाचा जो पेंटर आहे त्याची सगळी पेंटिंग्स ॲम्स्टरडॅममध्ये आहेत. मोठं काम त्याचं तिकडे आहे. तर वॅनगोचं जे आयुष्य होतं ते असं एक खूप रोमॅन्टिक होतं ना, की तो खूप त्याचं एकही चित्र विकलं गेलं नाही तो हयातीत असताना. तो अतिशय हालाकीच्या परिस्थितीत असूनही तो चित्र काढत राहिला. शेवटी त्याला वेड लागायची पाळी आली आणि आयुष्याच्या शेवटच्या 1 वर्षात 365 दिवसांमध्ये त्याने 300च्या वर चित्र काढली. किती कामाचा तो आवेग. हे सगळं त्याच्याबद्दल माहीत असल्याने मी असं ठरवलं की नाही हे आपल्याला त्याचं सगळं, त्याच्यावर प्रेम आहे आपलं, म्हणून आपल्याला त्याची चित्रं चांगली वाटतात. तर मी काही हे मनात ठेवून जाणार नाही. पण मी गेलो आणि प्रत्येक चित्रासमोर माझा कंठ दाटून आला. आणि चित्र साध्या कष्टकऱ्यांची आहेत, बटाट्याच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची आहेत. निसर्गसुद्धा तो काढतो ना तेव्हा निसर्ग असा सुंदर नाही दिसत, त्याला निसर्गाचं एक रौद्र रूप असतं, तेही त्याच्या चित्रांमध्ये दिसतं. दुष्काळग्रस्त, वारा सुटलाय वगैरे वगैरे. तर मला असं वाटलं हा जगण्याकडे ज्या करुणेने बघतो ते मला बघता येईल का जेव्हा मी पात्र करीन तेव्हा. मी ताली नावाची वेबसिरीज केली, त्यात मी तृतीयपंथी व्यक्तीचं काम केलं. मी अशा पद्धतीने ते पोर्ट्रे करू शकीन का की तृतीयपंथी व्यक्ती ही किती टोकाच्या त्रासातून जात असते अनेक पातळ्यांवर, आणि तिची गोष्ट सांगताना ती करुणा माझ्या प्रेक्षकांमध्ये दाटून येईल का. जसं मी प्रेक्षक म्हणून वॅनगोचं चित्र बघतो तेव्हा मला त्या बटाट्याच्या शेतात काम करणाऱ्या कष्टकऱ्यांबद्दल जी दाटून येते, तर हा प्रश्न माझ्या मनात उपस्थित होतो. तर त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक गोष्ट आता मी जी बघतोय, अनुभवतोय, ती पुन्हा मला माझ्या कामाकडे नेते आणि चांगल्या अर्थाने नेते. असं नाही की बघा मी सतत अभिनयाचा अभ्यास करत असतो, असं नाही. मी मजा करत असतो. मी मजा करायलाच गेलो होतो ॲम्स्टरडॅमला,
आणि त्या मजेत हे काहीतरी जाणवलं आणि आता काहीतरी तिथून आपण माणूस म्हणून कलाकार म्हणून 2 पावलं किंवा 1.5 पावलं किंवा 2 इंच पुढे गेलो असं मला वाटतं. आता बोलता बोलता काय चांगला मला क्युरिओसिटी क्वेश्चन आला की कला आणि कलाकार हे जे रिलेशन आहे म्हणजे कलाकृती म्हणजे आउटपुट आहे त्याचं आणि कलाकार त्याचा कॉन्टेक्स्ट व्यक्ती म्हणून हे ह्या डायनॅमिकबद्दल तुझं काय मत आहे? जसं तू म्हणालास की तू प्रयत्न केलास की तुला व्हॅन गोचं माहिती होती त्याची पूर्ण किती ट्रॅजेडी झाली त्याच्या आयुष्यात आणि किती त्याचा भाऊ त्याला सपोर्ट करायचा आणि ते सगळं डायनॅमिक तुला माहिती होतं आणि मग तू बघितलंस आणि मग ते नव्यानेच तुला परत एक त्या भावना भेटल्या असं म्हणता येईल. तर त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे की कलाकार आणि कला आणि कलाकाराची गोष्ट ती त्याच्या मागची हे हाऊ डू यू सी इट? कसं आहे आता यात चांगले म्हणजे जसं काही कलाकार खूप नीतिमान होते आणि अनेक कलाकार हे नीतिमान नसतात. त्यांनी आयुष्यात खूप मोठ्या चुका केलेल्या असतात. तर आता हे सगळेही प्रश्न आहेत की त्यांची कला आपण कशी बघावी, ते माणूस म्हणून कसे होते हे बघावं का. आता ह्यात अनेक मतांतर आहेत पण मुळात मला वैयक्तिक असं वाटतं की कोणी कसं बघावं हे मी सांगणार नाही. मी कसं बघतो हे मी शेअर करतो आणि मी कलाकार म्हणून कसं बघतो. मुळात मला असं वाटतं की माझ्या कलेची प्रॅक्टिस ही मला विनम्र करते. याचं कारण कुठलीही कला अगदी तो चित्रकार असला तरी सुद्धा चित्रकाराच्या बाबतीत मी तेवढ्या हक्काने बोलू शकत नाही कारण मी चित्रकार नाही. पण अभिनय कलेमध्ये माझी प्रत्येक गोष्ट इट इज अ कॉम्पोजिट आर्ट. जरी मी दिसताना तुम्हाला दिसत असेल, माझा चेहरा दिसत असेल तरी त्यात कोणाचे तरी शब्द मी बोलतोय. मी जर नाटकात काम करत असेल तर कुठल्या तरी माझ्या लाईटमनने विशिष्ट वेळेला तो लाईट परफेक्टली दिलाय. ते संगीत मागून सुटणारं ते व्यवस्थित सुटलंय. माझ्या सेटिंगवाल्या लोकांनी मागे व्यवस्थित सेट उभा केलाय त्यामुळे ते चित्र सुंदर दिसतंय. यामुळे माझ्या अभिनयाच्या कलेत मी एकटाच कसा भारी आहे असं मला कधीच वाटत नाही. मुळात इट इज अ ग्रुप आर्ट. दिसत मी असलो तरी अनेक प्रवाह अनेक गोष्टी एकावेळी योग्य पद्धतीने मिळून मिसळून आल्यात आणि माझं को ॲक्टर्स तर आहेच आहेत, सहकलाकार. त्यामुळे मी ऑलरेडी मला असं वाटतं की कला ही कलाकारापासून खूप दूरची गोष्ट आहे. माझा फक्त त्यात अंश आहे. त्यामुळे मी मुळातच कला आणि कलाकार यांना वेगळंच मानतो. ओके. कला ही कलाकार प्लस काहीतरी असते. ती जर तुम्ही कलाकाराबरोबर इक्वेट करायला लागलात तर तुमची गल्लत होतीये. मी ती करतच नाही. ओके. त्यामुळे मला असं वाटतं मी या कला निर्मितीत फार छोटा भाग आहे. त्यामुळे माझे जे काही दोष असतील व्यक्ती म्हणून ते त्या कलेत आले तरी ते एका अर्थाने विसर्जित होतात. कधी कधी ते धुवून निघतात, ते चांगले होतात. आय डोंट नो इफ आय एम आन्सरिंग युअर क्वेश्चन इन अ राईट वे. नाही बट दिस इज वॉट आय थिंक. त्यामुळे कुठलाही कलाकार माणूस म्हणून कसा आहे हे एका पॉईंट नंतर थोडंसं गौण ठरतं असं मला वाटतं. बरोबर. कारण एखादा माणूस खऱ्या आयुष्यात कदाचित व्यक्ती म्हणून फारसा चांगला नसेल पण मुळात तो जेव्हा कला करायला येतो तेव्हा तो एकटाच त्या कले निर्मितीत इन्व्हॉल्व नाही आहे ना. बरोबर. अनेक गोष्टी त्यात जमून आलेल्या आहेत. बरोबर. आणि त्यात इतर व्यक्ती ज्या इन्व्हॉल्व आहेत त्या खूप चांगल्या पण असतील. त्यामुळे मुळात त्या कलेला तुम्ही त्या कलाकारापासून वेगळं करा. तो वैयक्तिक आयुष्यात आलं का लक्षात? हो. नाही जायला नको की व्यक्ती म्हणून चांगला आहे वाईट आहे कारण त्याच्या पण व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. कोणाला एखादी गोष्ट म्हणजे चांगल्या व्यक्तीची व्याख्या वाटेल, कोणाला वाईट वाटेल. आणि तो खूपच मोठा काय म्हणतात त्याला विचाराचा विषय आहे. पण मला तसं हो आलंच असं नाही. माझी खूप भांडणं झाली आहेत मित्रांबरोबर अनेक या विषयावर. हो. कारण जे माणूस म्हणून चांगले नाही आहेत कलाकार पण त्यांनी उदात्त कला केली आहे त्याचं आपण काय करायचं. राईट. असं वाटतंच ना. फंडामेंटल लेवलवर वाटतं की व्यक्ती एवढी चुकीची तर मी काय अप्रिशिएट करू. एक्झॅक्टली. मी चुकतोय की काय, मी अप्रिशिएट करू, माझ्या व्हॅल्यूज हलवतोय की काय, हलवतोय की काय. त्यामुळे आपण प्रयत्न करायचा चांगला माणूस होण्याचा आणि चांगला कलाकार होण्याचा. माझा प्रयत्न तोच आहे की चांगला माणूस असावं. माझी अशी अजिबात इच्छा नाही की मी वाईट माणूस म्हणून. तीही माझी तेवढीच प्रायोरिटी आहे. आय मीन जे वाईट वाटतात आपल्याला की आपल्या मूल्यांना ते
नाही मॅच होत Match. आणि आपल्याला ती व्यक्ती ते आपण वाईट नाही वाटते, करायचं. त्यांना पर्सनली ते वाईट आहे असं वाटत नसावं ना बरेचदा. नसेलच ना, म्हणूनच ते तसे वागतायत. म्हणजे नाही तर त्यांना कळलं असतं तर काय ते बरेच झाले असते असं मला वाटतं. कारण ही गल्लत झाली होती मध्ये, म्हणजे अशाच एका डिस्कशनमध्ये. आणि तेव्हा आमच्या डिस्कशनमध्ये हे सुद्धा आलं की एखादी व्यक्ती जगातली जबरदस्त डॉक्टर आहे आणि तिलाच येतं एखादा रोग पूर्णपणे सॉल्व्ह करायला आणि पेशंटला बरं करायला. व्यक्ती म्हणून ती व्यक्ती अतिशय घाणेरडी आहे, पण आपण जेव्हा जातो त्यांच्याकडे तर आपण डॉक्टर म्हणूनच त्यांच्याकडे बघतो, व्यक्ती म्हणून जात नाही. एक्झॅक्टली. पण ते प्रोफेशन असा चांगला विषय पण डिस्कस करायला. तू जसं म्हणालास ॲम्स्टरडॅमला तू जेव्हा गेला होतास तू ते पाहिलंस आणि त्याच्यातनं तुला ट्रिगर्स झाले. मध्ये आता आम्ही रोमला गेलो होतो आणि मला असं युजली फॅसिनेशन असतं, कुठे जातो तेव्हा अशी डायरी ठेवायची आणि काहीतरी लिहायचं. बरोबर. ह्याच गोष्टीचं जास्त फॅसिनेशन, लिहितो किती त्याला, पण त्या जो झोन आहे ना, माझ्या खिशात एक डायरी आहे, माझं फाउंटन पेन बरोबर आहे, माझ्या आहेत काही जुन्या अशा. म्हणजे लिहितो मी, पण ते एवढं होत नाही, कारण मी इथेच मी नमूद सुद्धा केलं की लिहिलं पाहिजे अजून. 9 तारखेला जसं तू म्हणालास मगाशी की तू ॲम्स्टरडॅमला गेला होतास आणि तिकडच्या म्युझियम्समध्ये वगैरे तो थॉट आला आणि मग ऑफकोर्स वॅन गोबद्दल बोललो. त्याचप्रमाणे ना आम्ही इथे एक फ्रँको फॉन्टाना नावाचा एक फोटोग्राफर आहे आणि एकदम सुंदर फोटोग्राफर आहे आणि तो असे कंपोजिशनवर खेळतो, स्कायलाईन्स आणि कंपोजिशन, आणि कुठेही म्हणजे निसर्गात फोटो काढतो, अर्बन फोटो काढतो आणि खूप सुंदर फोटो काढतो. आणि त्याचं एक्झिबिशन रोममध्ये लागलं होतं. तर मी, प्राची आणि माझे डिझायनर फ्रेंड्स आहेत, म्हणजे इटालियन्सच आहेत, ते दोघांबरोबर ॲना आणि सेबा आम्ही 4 जण गेलो होतो. आणि तिकडे ना इंडिव्हिज्युअली फिरायला लागलो ॲट सम पॉईंट आम्ही, कारण प्रत्येकाला कुठच्या आर्टमध्ये काय दिसेल सांगता येत नाही, किंवा कुठे क्युरिओसिटी जागृत होईल सांगता येत नाही. आणि त्याचं फॉर्मेशन पण एक्झिबिशन डिझाईन, तर ह्याच्याबद्दल आम्ही बोललो होतो सखीबरोबर, पण दॅट ऑल्सो मॅटर्स आणि टेक्स यू ऑन अ जर्नी. तर तसा प्रवास करत चाललो होतो आणि तेव्हा बसून मग एका ठिकाणी बसलो होतो आणि एक आर्ट पीस त्यांनी, म्हणजे एक फोटो एनलार्ज करून प्रिंट करून ठेवला होता. आणि तिथे बसल्यावर मला असा थॉट आला जो मी लिहिला आणि मला तो आठवला आता, म्हणून म्हटलं पटकन नोटबुक काढून वाचून बघतो काय लिहिलं होतं तेव्हा मी. तुला असं दिसतंय का, असं एक बेंच आहे आणि समोर आर्ट आहे. बरोबर दिसतंय, आय डोंट नो, प्राची दिसतंय? नको एवढं बास आहे, ठीक आहे. हां. आणि तेव्हा मला काढलं, तर बेंचवर बसून एकाच फोटोकडे बघत होतो ना, आणि तेव्हा मी म्हटलं की किती सुंदर आहे ना, वेन यू प्रेझेंट अ थॉट इन आयसोलेशन अँड यू कट नॉईस, दॅट थॉट इज इंडिव्हिज्युअल. इट माईट हॅव मल्टिपल लेयर्स टू इट, म्हणजे त्याला विविध काय त्याला पापुद्रे असतील, बरोबर, पण तो एकच विचार आपण एका फ्रेममध्ये आयसोलेट केला आहे. बाकी शांतता आहे सुंदर त्या जागी, आणि बाकी कुठेही तुम्हाला इन्फॉर्मेशन ओव्हरलोड किंवा कॉग्निटिव्ह ओव्हरलोड म्हणतो ना, की इकडनं लाईट चालू आहे, तिकडनं हे चालू आहे, फोन चालू आहेत, ते नाहीच आहे. तर तो किती सुंदररित्या आपल्याला समजतो. आणि काय करतो तुमचा असतो, नॉट नेसेसरीली त्या कलाकाराने तसाच मांडला आहे, तर तो तुमचा थॉट आहे. ते मला जाणवलं, म्हणून मी ते पहिले लिहून काढलं की हा एकटा इथे मी बेंचवर बसलो आहे, समोर एकच चित्र आहे, फोटो आहे, आणि ते छायाचित्र बघतोय मी, आणि किती सुंदर आहे, आणि मला त्याच्यात काय काय दिसतंय, आणि किती वेगळ्या प्रकारे ते असं मला फील होतं आणि खूप छान वाटतंय. आणि मग ते विचार करता करता मला असं जाणवलं की हा थॉट आयसोलेशनमध्ये, पण हा एक आयसोलेटेड थॉट आहे, जो विचार आहे तो माझ्या डोक्यात किती प्रकारचे विचार निर्माण करतोय. आणि मग तो बेंच, असं मी तेव्हा लिहिलं होतं की जेव्हा तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये असता तेव्हा तो बेंच देन बिकम्स द बर्थ प्लेस ऑफ मेनी थॉट्स फॉर यू. कारण तू त्या बेंचवर बसून मग तुझ्या कल्पना करायला लागतो की मी काय करू शकतो, किंवा अरे मला काय सापडलं, आणि मग मला असं काहीतरी करून बघितलं पाहिजे, असं नवीन आयडियाज यायला लागतात. त्यामुळे ते एवढंच होतं, एवढं काय फार नाही, पण तू खूप चांगलं बोललास. का, कारण तू हे बोलत असताना मला आमच्या नाट्यगृहातली खुर्ची आठवली. आता मी जे नाटक करतोय वरवरचे वधूवर, तर त्यात काही प्रसंग असे आहेत की ते मेजरली रेड फ्लॅग्स आणि ग्रीन फ्लॅग्स विषयी बोलतं. बरं. आणि काही पुरुषांमध्ये कधीतरी आपल्या संस्कारांमुळे किंवा आपली जशी जडणघडण झाली आहे त्यामुळे कधी काही गोष्टींचा अभाव असतो, आणि त्यात काही चूक नसते पुरुषांची, आणि त्याविषयी ते नाटक बोलतं थोडक्यात, ब्रॉडली, पण ते विनोदी पद्धतीने बोलतं. आणि मला प्रेक्षागृहातली खुर्ची ही अशासाठी महत्त्वाची वाटते, कारण तिथे तुम्ही अंधार करता. अंधार जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही ते सगळं बाकीचं तुमचं, तू म्हणालास तसं कॉग्निटिव्ह ओव्हरलोड काढून टाकता, आणि तुम्ही एक तटस्थ दृष्टीने एका अर्थाने स्वतःचंच प्रतिबिंब त्या नाटकात बघायला लागतं. आणि ते बघता बघता तुमच्यात हळू बदल होतो, हळू पद्धतीने, ज्याला आपण आत्मपरीक्षण म्हणतो, तिथे तुम्ही जाऊ शकता. किंवा समाजाचा आरसा जेव्हा तुम्ही म्हणता नाटक दाखवतं, तेव्हा समाज म्हणजे काय असतं, आपणच असतो ना. मी जेव्हा
आणि नटही तेच करत असतो. म्हणजे मी काय असं म्हणत नाही की नट मी जे दाखवतो ते म्हणजे काहीतरी मी या सगळ्याच्या वर गेलेलो आहे. नाही, मी स्वतःमध्येही डोकावून बघतच असतो. राईट. तसं मला नाटकाची प्रेक्षागृहातली खुर्ची पण वाटते की अंधारात तुम्हाला आम्ही शांत करतो आणि हळूहळू तुम्ही सगळी तुमची इंद्रिय आम्हाला बहाल करता. आणि जर चांगलं नाटक असेल तर ते नाटक तुमची सगळी इंद्रिय, विचार, मन टेक ओव्हर करतं आणि हळू त्याला दिशा देतं. आणि मग तुमच्या मनात तू म्हणालास तसं विचारांची, भावनांची आंदोलनं होतात, त्यातून अनेक फाटे फुटतात आणि त्यातून स्वतःविषयी, स्वतःच्या जगण्याविषयी आपल्याला काहीतरी असा काहीतरी साक्षात्कार व्हायला लागतो जर चांगलं नाटक असेल तर. आणि कधी ते हसत होतं. आणि विनोदी नाटकं किंवा विनोद हा मला सगळ्यात महत्त्वाचा वाटतो. याचं कारण तू पाहिलं असेल तर ॲक्च्युली तुम्ही हसल्यानंतर तुम्ही ढिले होता बघ. राईट. आणि तुमचे जे सगळे शरीर पण ढिलं होतं, मन पण हलकं होतं. आणि दैनंदिन जीवनात ज्याला आपण मुखवटे म्हणतो, ते मुखवटे त्या अंधारात जसे नट स्वतःचे मुखवटे काढून टाकतो तसे ते प्रेक्षकही मुखवटे काढून टाकतात स्वतःचे. आणि विनोदामुळे तर तुम्ही हलके होता आणि तसे हलके असताना तुमची सगळी शस्त्र तुम्ही खाली टाकून देता. शस्त्र म्हणजे काय, तुम्हाला जे वाटत आलंय आजपर्यंत त्याच्या विरोधात कोणी बोललं तुम्हाला तर लगेच तुमची शस्त्र पुढे येते, तुमची ढाल पुढे येते, तुमची तलवार पुढे येते. कधी ढाल येते, कधी तलवार येते की मला हे कसं पटत नाही हे तुम्ही दुसऱ्याला पटवून द्यायला जाता. ही सगळी शस्त्र जी आहेत ती हलकेच काढून घेतली जातात त्या अंधारात. आणि ती जेव्हा तुमच्याकडे नसतात तेव्हा हळूच तुम्हाला होमिओपॅथीची गोळी दिली जाते किंवा इंजेक्शन दिलं जातं किंवा हळूच तुमच्यावर एक वार होतो. हे म्हणजे नाटक असतं असं मला एक काहीतरी वाटून गेलं. तू म्हणालास तसं हे कलेनी करणं अभिप्रेत आहे. कमाल. कलेनी प्रश्न म्हणजे जसं आपण डॉक्टर एखादं वाईट न्यूज तुम्हाला देतो ना की सॉरी तुम्हाला आता तुम्हाला फुफ्फुसाचा विकार झाला असेल तर तुम्हाला सिगरेट बंद करायला पाहिजे. तुम्हाला जसं मला ॲसिडिटी येतं तर मला चहा कमी केला पाहिजे असं मला डॉक्टरनी सांगितलं. तर डॉक्टर काही माझ्या विरोधात बोलत नसतो. तसं म्हणजे मला खूप छान वाक्य आठवत आहे. मेघना पेठे नावाच्या मराठीतल्या लेखिका आहेत. आंधळ्याच्या गायी, आयकूच अभ्र नावाची त्यांची अप्रतिम कथा आहे वगैरे. मी कॉलेजमध्ये असताना मेघना पेठेंचं साहित्य एकदम काय म्हणतात त्याला पॉप्युलर होतं. म्हणजे ते सगळेजण आम्ही वाचत होतो. तर त्यांना एक पुरस्कार मिळाला होता. विजय तेंडुलकर पण होते बहुतेक त्यावेळेस प्रेक्षागृहात. आणि त्यांच्या भाषणात वाक्य म्हणाल्या की समाजाची दुखरी नस पकडणं हे कलाकाराचं काम आहे. मग प्रत्येक कलाकार त्याची शैली वेगळी असेल. कधी तो विनोदातून करेल, कधी काव्यातून करेल, तुमच्यासारखे म्युझिशियन्स म्युझिक वाजवून करतील, चित्रकार चित्रातून करेल. पण ती दुखरी नस पकडणं आणि दाबणं हे त्याचं कामच आहे. आता त्यासाठी तुम्ही त्याला जर आरोपीत ठेवायला लागला तो आता तुम्हाला दाखवणार आहे ते थोडं दुखरच आहे ना हो. तुम्हाला दुखणारच आहे पण ते तुमच्या चांगल्यासाठी आहे. आणि मोठा कलाकार हे करत असतो तर त्याला पर्याय नाही आहे काही असं. ते आत्ताच्या काळात जरा ते गडबडायला लागले. त्याचं मात्र काय करावं हे मला कळत नाही. तो मोठा प्रश्न हरकत नाही. तो खूपच मोठा आणि वेगळा प्रश्न आहे. पण एक असं मला वाटून गेलं म्हणून मी एक सोडून दिलं. मला हे खूप दिवस बोलायचं होतं कुठंतरी. राईट. पण ह्याच्यावर विचार प्रत्येकाने प्रेक्षक म्हणून केला पाहिजे. सेन्सिबिलिटीज बद्दल मला हे सगळं करत असताना काय प्रश्न पडतो एक इन जनरल आणि कलाकार म्हणून सुद्धा मला तो प्रश्न पडतो. आणि आहे एक प्रश्न आणि आय थिंक इट्स अ गुड डिस्कशन. आपण ज्या गोष्टी करतो कलाकार म्हणून किंवा कोणताही कलाकार एखादी जी गोष्ट करत असतो ती त्याला कोणी करायला सांगितलेली नाही. बरोबर. एखाद्याने गाणं बनवलं ते कोणी सांगितलं नाही तू हे गाणं बनव किंवा म्हणजे पैसे घेतलेस तुम्ही वेगळी गोष्ट झाली ती. पण नाटक म्हणा की जे कलाकृती असतात त्या युजली कोणी सांगितलेलं नाही आहेत, कोण त्याच्यासाठी थांबलेलं नाही आहे, इमिजिएट नेसेसिटी नाही आहे जर म्हणायला गेलो तर. पण ऑफकोर्स त्याचा फायदा खूप मोठा आहे. अशा सिनारिओमध्ये कलाकार का कला करतो किंवा तू कलाकार म्हणून का कला करतोस किंवा कलाकृती तयार करतोस ह्याच्याबद्दल आपण एक डिस्कशन करूया. कारण एक ब्युटी आहे की मला तो थॉट आला आणि तो मी बनवला आणि त्याचं काहीतरी सुंदर झालं आणि ते लोकांना खूप आवडलं आणि त्याच्यातून आपल्याला खूप आनंद मिळतो. ॲब्सोल्युटली. आणि दॅट्स द ब्युटी ऑफ की ते शून्यातनं निर्माण झालंय कोणी न सांगितलेलं असताना. ती एक साईड आहेच. हो. पण कोणीही सांगितलेलं नाहीये, कोणी हा खटाटोप करायला सांगितलेलं नाही, पण आपण करत असतो. तर त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायचंय. 4-5 कारण आहेत. ओके. अगदी
एकदम मी कॅन्डिडली सांगतो, खरं कारण सांगतो की कला करताना आणि मी ज्या अभिनय कलेत आहे त्याच्यात ते करत असताना मला प्रचंड अटेन्शन मिळतं आणि ते अटेन्शन मला आवडतं. यात मी काहीही जर मी हे प्रामाणिकपणे सांगितलं नाही तर मी खोटं बोललो असं मी म्हणेन. त्यामुळे त्यात जे अटेन्शन मिळतं मला काम करत असताना, मी कामाव्यतिरिक्तच्या अटेन्शनबद्दल फार मी आग्रही नाही आहे. म्हणजे मला कोणीतरी भेटलं, फोटो काढला तर मला खूप आनंदच होतो, कोणाला आनंद होणार नाही. पण तेवढं मी म्हणत नाही जेव्हा मी ॲक्च्युली स्टेजवर असतो किंवा ॲक्च्युली माझा सिनेमा कोणीतरी जाऊन बघतं आणि मी जे काय तयार केलं आहे ते बघून लोकांना वाव वाटतं, ते जे अटेन्शन आहे ते मला भयंकर आवडतं. त्यातनं जी प्रशंसा मिळते, त्यातनं जी प्रतिक्रिया मिळते, ते माझं पहिलं कारण आहे. क्रमांक 2, हे सगळं समजा काढून टाकलं, हे सगळं समजा तू काढून टाकलंस तर मला असं वाटतं अभिनय नावाची जी कला आहे, मी तुला म्हटलं तसं अभिनय आणि माझा आध्यात्मिक प्रवास किंवा त्यातून मला अभिनय कलेतून जे साक्षात्कार होतात ते इतके काही वेळेला मला माणूस म्हणून आनंद देऊन जाणारे असतात की मला उद्या अभिनयातून काहीही पैसे मिळाले नाही, अभिनयातून कुठल्याही पद्धतीची प्रशंसा मिळाली नाही तरीसुद्धा मी अभिनय करत राहीन, इतके ते चांगले असतात. ओके. छोटं उदाहरण तुला मी देऊ शकतो, 1 किंवा 2 उदाहरणं देऊ शकतो. पहिलं त्यातलं उदाहरण, मी ताली नावाची एक वेबसिरीज केली, ज्याचा उल्लेख मी मगाशी केला. त्याच्यात मी तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका केली. ती करत असताना मला काही असे अनुभव आले ज्यातनं मी एक पुरुष म्हणून जन्माला आलो. एका पुरुषासाठी हे जग किती वेगळं आहे आणि एका तृतीयपंथी व्यक्तीसाठी हे जग किती वेगळं आहे, ह्याच्यातली तफावत ही मला ॲक्च्युली अनुभवता आली. आणि नटाला काय होतं, त्याचं शरीरच ट्रान्सफॉर्म करायला लागतं. त्याचं म्हणजे काय, म्हणजे छोटं उदाहरण, त्याचं शूटिंग चालू असताना एक दिवस मला काहीतरी माझ्या गाडीतून वस्तू हवी होती आणि माझे जे मदतनीस आहेत स्पॉट दादा, तर त्यांना, ज्याला मी मराठीत सर्व सहाय्यक असं नाव काढलं आहे, सो माझे सर्व सहाय्यक जे होते तर त्यांना ते सापडत नव्हतं. म्हणून मी दादांना म्हटलं थांबा मी जाऊन आणतो बाय, असं म्हणून मी त्या शूटिंगच्या प्रिमाइसच्या बाहेर गेलो आणि गाडीतून गोष्ट काढून आणेपर्यंत मला 3दा कॅटकॉलिंग झालं होतं. हा अनुभव मी कधीच घेतला नव्हता पुरुष म्हणून. आणि एवढा मी संवेदनशील आहे की मी कधी कोणाला कॅटकॉलिंग केलेलं नाही आहे. पण जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला रस्त्यात तुमची छेड काढली जाते तेव्हा तुम्ही काय अनुभवातून जाता, तो किती भयानक आहे, हा अनुभव मला आला. मी आधी कधी कोणाची छेड काढली नव्हती आणि या पुढेही काढणार नाही. पण जेव्हा एखादी माझी स्त्री, मग ती माझी बहीण असेल, माझी कोणी असेल, माझी मैत्रीण असेल किंवा माझ्या समाजातली कुठली एक स्त्री असेल, जेव्हा ती हे म्हणते आणि त्याची ती तक्रार करते तेव्हा ती किती भयानक अनुभवातून जात असते, याची देही याची डोळा अनुभव मला मिळाला. हा मला दुसऱ्या कुठल्या कामातून मला माहीत नाही. अनेक कामं कदाचित इतरही कलांमधून ह्याच्यात, म्हणून मी ती कला करणार आहे, मी करणारच आहे ती कला. तिसरं, मी तुला म्हटलं तसं आध्यात्मिक प्रवासात मला हे मदत करतं. तर माझ्या भावभावनांकडे, माझ्या भावनांचा चांगला निचरा होणं, हे खूप मोठं काम माझ्या आयुष्यात अभिनयाने केलेलं आहे. म्हणजे माझे वडील खूप आजारी होते आणि ते दीर्घकाळ आजारी पडून गेले. त्यावेळी मी दिल्लीत काम करत होतो. दिल्लीत एक किंगडम ऑफ ड्रीम्स नावाचं मोठं थिएटर होतं. जसं आता मुंबईमध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर उघडलंय, ज्यात आपण मोठमोठी म्युझिकल्स बघतो, बरोबर, तसंच म्युझिकल्स करणारं थिएटर दिल्लीत अस्तित्वात होतं. दुर्दैवाने ते कोविडच्या काळात बंद पडलं. पण तेव्हा 150 लोक एका शोवर एका वेळी काम करतायत, 70 डान्सर्स मागे नसतायत, असं एक मोठं म्युझिकलमध्ये मी लीड रोल करत होतो. आणि माझे वडील ICUमध्ये त्यांना ॲडमिट केलं आणि प्रयोगाच्या अक्षरशः 3ऱ्या घंटेच्या थोडासा अवधी राहिलेला असताना मला फोन आला की वडील असे व्हेंटिलेटरवर आहेत आणि तुला यावं लागेल. तर मी जाता जाता माझ्या मॅनेजरला थिएटरच्या सांगितलं की पुढचं जे काही विमानाचं तिकीट आहे ते काढा, आणि ते करून मी गेलो. आणि विनोदी नाटक होतं. मी एंट्री घेतली, पहिला डान्स नंबर झाला आणि पहिलाच प्रसंग असा होता की माझं जे पात्र होतं त्याचे वडील येऊन त्याला मुस्काडीत मारतात आणि नंतर वडिलांबरोबर त्याची देवाणघेवाण सुरू होते. आणि त्या क्षणापासनं मला माझे वडील जे आहेत, मला असं मनात विचार सतत चालू होता की कदाचित मी माझ्या बाबाला परत भेटू शकणार नाही, कदाचित मी त्याच्याशी कधीच संवाद साधू शकणार नाही. आता प्रत्येक वेळी मी ही जी नट आहे माझ्या समोरचा, त्याच्यात मी माझ्या वडिलांचं प्रतिबिंब बघतोय. आणि मी फार प्रेमाने म्हणजे मी करायचोच, पण ते तिथे झाल्यामुळे इट ॲक्च्युली हेल्प्ड मी. नाहीतर माझ्या भावनांचा निचरा कुठे होणार.
त्यानंतर माझे वडील गेले आणि मी परत येऊन ते नाटक करू लागलो. आजही जेव्हा वडिलांचा कुठे उल्लेख होतो किंवा अशा अनेक नाटकातले प्रसंग असतात की जिथे आपल्या जगण्यातली जी खदखद आहे, असे अनेक दुःखी आनंदी प्रसंग आहेत ज्यांना वाट मिळालेली नाही आहे, ती मी करून देऊ शकतो. आणि जेव्हा मी ती करून देतो तेव्हा माझा अनुभव असा आहे की प्रेक्षकसुद्धा एका अर्थाने मी प्रेक्षकालाही मदत करत असतो त्याच्या मनात असलेल्या या भावभावनांचा निचरा करायला. आणि त्यामुळे आपण सगळा समाज आरोग्यदायी राहतो. ज्या समाजात चांगली कलेचा आस्वाद घेतला जातो तो समाज निरोगी असतो. आणि हे निरोगीपणा फार महत्त्वाचा आहे. नाहीतर द्वेषवाद आणि तो निरोगीपणा हा एका अर्थाने आर्थिक किंवा ऐहिक सुखासाठी सुद्धा फार महत्त्वाचं आहे. हे बरेचदा लोकांना लक्षात येत नाही. ओके. तुम्ही फक्त सुबत्ता आणि पैसा मिळून ते पुरेसं नसतं. जर दीर्घकाळ ते टिकवायचं असेल तर तुम्हाला मानसिकदृष्ट्या निरोगी राहणं फार महत्त्वाचं आहे. आणि कलेक्टिव्हली म्हणजे मी जाऊन काउन्सिलिंग घेऊ शकतो रे एक माणूस, पण सगळ्यांना ती मुभा नसते. मला असं वाटतं कला ही काउन्सिलिंग आहे एका अर्थाने. त्याचे इतके चांगले आरोग्यदायी बेनिफिट्स आहेत. चांगली कला म्हणून मी कला करतो. चांगले वेगवेगळे पैलू. ही 3 ठोस कारणं मला मिळालेली आहेत. म्हणजे हा प्रश्न तू विचारला होता स्वतःला कधी? अर्थातच. मी काम करतो रे ते रोज, मला त्याचं कारण माहितीच पाहिजे. आणि मी म्हटलं तसं मी प्रायोगिक नाटक करतो ज्यात आम्ही काही मोबदला घेत नाही, त्याचा काही आर्थिक मोबदला नसतो. हे प्रायोगिक नाटक आम्ही का करतो तर त्यातनं जो विचार पोचवला जातो तो विचार पोचवणं मला त्या काळात त्या क्षणी महत्त्वाचं वाटतं. आता बरेचदा मी नाटककार नसल्यामुळे मी त्याचं काय म्हणूया त्याला, मी फक्त एक पात्र असतो जे त्याने जे किंवा जसं डॉक्टर श्रीराम लागू म्हणतात, लमाण म्हणतात ते, की मी एक विचार घेतला आणि तो विचार चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवला. आय एम जस्ट अ व्हेइकल. बरोबर. आय एम एम्बॉडिंग द थॉट. मी त्या शरीराला, त्या विचाराला, जसं तू म्हणालास विचार, त्या विचाराला मी मूर्त रूप देतोय. पण त्यावेळी त्या विचाराला मूर्त रूप देणं व्यक्ती म्हणून मला महत्त्वाचं वाटतंय. आणि मग कधी कधी मी म्हटलं तसं दुखरी नस दाबत असताना कदाचित मी जे म्हटलंय ते थोडंसं कटूही वाटेल समोरच्याला. ते सत्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सत्य हे कटू असतं आणि प्रखर असतं. कटू आणि प्रखर म्हणजे काय, तुमच्या डोळ्याला थोडं असं होणार आहे, जिभेला थोडी कडवट चव लागणार आहे, पण कोणीतरी ते बोललं पाहिजे ना बाबा रे त्या वेळेला. तर ते बोलणं मला महत्त्वाचं वाटतं, कारण त्यातून इव्हेंच्युअली रोगाचं निदान झालं. दुखरी नस पकडली, रोगाचं निदान झालं की त्या रोगावर आपण काम करू शकतो. त्या रोगावर आपण काम केलं की आपला समाज अधिक आरोग्यदायी होणार आहे. आणि हे फार महत्त्वाचं काम आहे असं मला वाटतं. म्हणून प्रायोगिक नाटक करत असताना मी अभिमानाने करतो आणि कधीच माझ्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. मला किती जमेल हे आता परिस्थिती, काळ ठरवेल, माझी क्षमता ठरवेल. मी किती स्वतःशी एकनिष्ठ राहतो, स्वतःच्या स्वप्नांशी, विचारांशी, त्यावर ते अवलंबून आहे. पण आता NSDतून ग्रॅज्युएट होऊन किती, आता मला 20 वर्ष तर होत आली, 18 वर्ष झाली. अजूनही मी सणसणीत 8 ते 10 प्रायोगिक नाटकं केलेली आहेत ज्याचा मला काही मोबदला मिळाला नाही आणि मी आनंदाने ती करतो. याचं कारण ती माझी प्रतिबद्धता आहे. मला नाही मिळाला मोबदला तरी चालेल, पण मला तो करणं महत्त्वाचं वाटतं. राईट. त्याचं महत्त्व तू जाणलंयस आणि त्याचा मला अनुभव आला. आय थिंक कला करण्यासाठीचं पण महत्त्व आणि प्लस ऑफकोर्स विचार आणि इंटेंट ते. आणि छोटं आहे रे आमचं जग, मी हेही प्रांजळपणे मान्य करतो. म्हणजे आमची खिल्ली उडवतात अनेक लोक आणि आम्ही स्वतःसुद्धा उडवतो. बरेचदा लोकांना असं वाटतं की नाटकवाल्यांची खिल्ली उडवली की आमच्या भावना वगैरे दुखवल्या जात असतील. माझ्या तर कधीच जात नाही भावना दुखवल्या, कारण आम्ही आमच्याच एवढ्या दुखवून घेतलेल्या असतात. त्यामुळे आमच्या प्रायोगिक नाटकाचं जग पण छोटं आहे रे. मर्यादित असतात डोकी बघणारी, पण चला तेवढी डोक्यांसमोर का होईना आपल्याला काहीतरी महत्त्वाचं मांडता आलंय, काय कमी आहे. मला सोर्स आठवत नाही आहे कुठे मी बघितलं नाटकात का कुठे पुस्तकात रिसेंटली वाचलं, पण हा थॉट होता की कला करणाऱ्याने का ती चांगल्या प्रकारे केली पाहिजे किंवा का चांगल्या प्रकारे मांडली पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही कला सादर करत असता तेव्हा ती दुसऱ्या कोणाची तरी पुढची कलेचं ते सीड असतं. म्हणजे तुमच्या प्रेक्षकात बसलेल्या कोणासाठी ते बीज आहे, त्यांच्या आयुष्यासाठी असेल किंवा त्यांच्या स्वतःच्या कला प्रकारासाठी असेल. आणि कधी कधी आयुष्यात सुद्धा बदल होतात, छोटे असतात बदल. परवा मी एका
धर्मगुरू तत्ववेत्याचं भाषण ऐकत होतो. मला ते फारसे आवडत नाहीत, पण मी ऐकतो. मला न आवडणाऱ्या लोकांचं सुद्धा खूप मी काय काय ऐकतो. पण ते एक चांगली गोष्ट बोलले. मला त्यांचं 90% ते जे म्हणतात ते पटत नाही, पण ते एक छान बोलले. ते म्हणाले की आध्यात्मिक बदल कसा असला पाहिजे. हा जो आत्ता वारा आला बघा, ते असे उभे होते स्टेजवर ओपन, आणि ते म्हणाले हा जसा वारा आला बघा, तर तसा वाऱ्यासारखा बदल असला पाहिजे. आणि मला वाटतं कलेतून होणारा बदल हा तसा असतो, खूप जेंटल असतो तो, आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला लगेच दिसत नाहीत, ते वर्षानुवर्षानंतर दिसतात. जसं सतीविरोधी नाटक करून आपल्याला किती वर्ष झाली, किंवा बालविवाहाच्या विरोधात बोलणारं संगीत शारदा करून इतके वर्ष झाले. आता सगळ्या समाजाला माहिती आहे की नाही, आता अगदी तुम्ही साध्या घरातले, अगदी गरीब घरातले सुद्धा महाराष्ट्रात सगळीकडे परिस्थिती बदलली असं मी म्हणत नाही, पण काही तर बदलली अजूनही. आता लोकांना पटतं की नाही लहान मुलीचं लग्न नाही लावलं पाहिजे, किंवा याविषयी आपण बोलू शकतो वगैरे वगैरे. तर तसा बदलतो आहे. किंवा आता वरवरचे वधूर आम्ही करतो, तर अनेक नंतर येऊन आम्हाला फार मजेदार रिॲक्शन्स मिळाल्या की पुरुषांनी घरी जाऊन स्वयंपाक केले, कारण त्यात पुरुषांना स्वयंपाक येणं न येणं अशी एक थीम आहे. तर त्याच्यात अनेक पुरुषांनी नंतर आम्हाला मेसेज केले की आता आठवड्यातून एकदा स्वयंपाक मी करतो. काही लोकांनी रिटायरमेंट नंतर कुकिंग क्लासेस घ्यायला सुरुवात केली. तर मला असं वाटतं छोटा बदल आहे, पण महत्वाचा बदल आहे. खरं, कोणाचं तरी आयुष्य बदलतं रे त्याने, किती महत्वाचं आहे. आणि विचारच पहिले बदलला, त्यामुळे त्याने ऍक्शन घेतली. पण तो विचार बदलणं पण खूप कठीण असतं, कारण आपण रोजच्या जीवनात एवढे सेम गोष्टी करायला लागतो की ते बदलण्याची अपॉर्च्युनिटीज नसते कुठे, की माझा विचार बदलीन. आणि कला ते प्रेमाने करतात. मी तुला म्हटलं तसं की व्हॅन गो हा तुम्हाला बटाट्याच्या असं जाऊन तो भाषण देत नाही, त्यामुळे भाषणापेक्षा कला बरी. आणि त्यामुळे अशी कुठली कला ज्यात भाषणबाजी असते, मग ती कुठल्याही विचारसरणीची असो. शाळेत असताना ज्याला आपण रूढार्थाने उजवी विचारसरणी म्हणतो, त्यातून त्याचे संस्कार माझ्यावर झाले. मग NSD किंवा याच्यात गेल्यानंतर मला वेगळ्या गोष्टी कळल्या. दिल्लीत असताना ज्याला आपण रूढार्थाने डावी विचारसरणी असं म्हणतो, त्यातूनही मी गेलोय. पण ते सगळं म्हणजे असं भाषणबाजीतून ज्या पद्धतीने असे विचार मांडले जातात तसं कलेत मांडून चालत नाही. आणि ते मला थोडं बटबटीत पण वाटतं. आणि आता दोन्ही याच्यातून गेल्यामुळे मी दोन्हीचे आता मला फायदे तोटे कळलेत व्यक्ती म्हणून. मी काय त्यांच्यावर टीका करायला जाणार, तर माझ्या कलेत मला असं वाटतं की मला वाटतं ते मध्यम मार्गी विचार मांडण्याचा प्रयत्न करतो, किंवा अशा पद्धतीच्या कलेत मला इन्व्हॉल्व्ह असायला आवडतं. आणि कला मी म्हटलं तसं प्रेमाने करते. ते स्ट्रीट प्लेमध्ये तो एक वेगळा फॉर्म आहे, पण तसा विचार मांडायला भाषण करत नाही कला. ते प्रेमाने तुम्हाला सांगते की अरे असं करून बघा, कदाचित असं असेल, किंवा तुम्हाला तुमच्या जगण्याकडे असं बघता येईल का, काय वाटतं. कधी विनोद करून सांगतं, कधी गंभीर पद्धतीने सांगतं. सो आय थिंक दॅट्स द ब्युटी ऑफ आर्ट. मस्त, जगास. जसं तू म्हणालास की तू NSDत आता 18 वर्ष झाली ग्रॅज्युएट होणं. NSD मधले लोक, आता माझे पर्सनली परिचयाचे फार लोक नाही आहेत, पण इन जनरल आपण त्यांचे इंटरव्ह्यू बघतो, ऑफकोर्स त्यांचं काम बघतो, तेव्हा असं वाटतं NSDच्या लोकांना एक फ्लेवर आहे. म्हणजे आय कांट पिन पॉईंट, म्हणजे थेट सांगू शकत नाही की हे त्यांच्यात वेगळं आहे, पण ते जाणवतं की ह्यांच्यात काहीतरी वेगळं आहे. तर तुझा NSDचं शिक्षण आणि त्याच्यात काय तुझा मेन अनुभव काय होता, तुझं विचार बदलण्यात किंवा तुझं इन जनरल आयुष्याकडे बघण्याकडे कशा प्रकारे त्याने इम्पॅक्ट? एक तर चांगली गोष्ट अशी झाली की मी विनम्र झालो, परत मी म्हणतो तसं. कारण तुम्ही पुण्यात जेव्हा वाढलेले असता तेव्हा सगळ्यांना माहिती आहे की कारण पुण्यात जास्त एक्सपोजर मिळतं तुम्हाला, सांस्कृतिक असतं, काही बऱ्या गोष्टी पण आहेत, काही खराब गोष्टी आहेत, पण त्याच्यामुळे एक सांस्कृतिक वर्चस्ववाद जो आहे तो एक थोडासा आहे पुण्यामध्ये. म्हणजे मला हे पुण्याच्या बाहेर जाऊन जाणवलं. तर त्या आपल्या जो परिघ असतो, तर आपल्या परिघातच सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी, चांगल्या गोष्टी चालल्यात असं आपल्याला वाटत असतं. जेव्हा पण ते आपला परिघ सोडून बाहेर जातो, तेव्हा आपल्या या विश्वाच्या बाहेर सुद्धा किती चांगल्या गोष्टी चालल्यात हे मला सगळ्यात आधी कळलं. त्यावेळी इंटरनेट एवढं वाईडली अवेलेबल नव्हतं, त्यावेळी स्मार्टफोन्स नव्हते. माझ्या NSDच्या दुसऱ्या वर्षापर्यंत जाईपर्यंत माझ्याकडे फोनच नव्हता. साधा नोकियाचा फोनसुद्धा माझ्याकडे 2006 साली आला. हा काळ मी तुला सांगतोय. त्यामुळे माझा हा परीख सोडण्याचा आणि एक्सपोजर मिळण्याचा कदाचित आत्ताच्या पिढीला हे रिलेट नाही करता येणार. ते म्हणतील आम्हाला तर माहिती आहे की जगात काय चाललंय, आज कोरियात हे चाललंय आणि तिकडे चांगली कला चालली, आम्हाला ठाऊक नव्हतं. तर सगळ्यात आधी मी विनम्र झालो. आपल्या देशात किती चांगलं काम चाललंय कलेच्या क्षेत्रात हे मला कळलं. दुसरी गोष्ट,
आपल्या देशातली कला परंपरा, नाट्य परंपरा आणि ओव्हरऑलच कला परंपरा ही किती, जे फक्त आपण पुस्तकात वाचलेलं असतं, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, भारतात सर्व जाती पंथाचे लोक आहेत वगैरे, तर त्याचा एक मिनी भारत हा तिथे NSDत असतो. कारण भारतात प्रत्येक राज्यातून आलेला, प्रत्येक धर्मातून आलेला, प्रत्येक जातीतून आलेला, विविध काय म्हणतात त्याला, छोटे छोटे कल्ट्स आहेत ना भारतात, ते तिकडून आलेले अनेक लोक तिथे तुम्हाला बघायला मिळतात. कलेविषयी वेगळे विचार असणारे लोक तुम्हाला भेटतात. इनक्रेडिबल टॅलेंट असतं, अद्भुत. म्हणजे नॉर्थ ईस्टवरनं आलेले लोक जर तू पाहिलेस तर अंगभूत त्यांच्या शरीरात जी एक लय असते ती माझ्यात नाही, म्हणजे दुरापास्तही नव्हती. म्हणजे जॉय मितई नावाचा माझा मणिपुरी रूममेट होता, त्याचं शरीर स्टेजवर ज्या पद्धतीने हलतं आणि त्याच्यात जे चैतन्य आहे, मला असं वाटतं काही क्षणांसाठी माझ्याकडे ते आलं तरी मी जग जिंकीन, इतका सुंदर होता. असेच गाणारे लोक असतात. संगीत, तू आता संगीतकार आहे स्वतः, मला असं कुठलंही वाद्य वाजवता येत नाही, पण मला कुठलंही वाद्य वाजवता येत नाही आणि ती खंत आहे मला की मी सुरातालात गातो, पण अद्भुत आवाज असलेले, खडा आवाज असलेल्या मुली होत्या, हरियाणवी मैत्रिणी आहेत माझ्या, ज्यांचे आवाज तू पाहिलेस तर टिपेच्या सुरात अशा उठून गातात, उन्मुक्त उल्हास, चैतन्य. हे सगळं, ह्या सगळ्याला मी भिडलो आणि त्यातून एकदम मी विनम्र झालो आणि आपल्याला अजून शिकण्यासारखं किती काय काय आहे, अनुभवण्यासारखं किती काय काय, याची नुसती एक झलक मिळाली, प्रचिती आली. सो तिथे मी पूर्णपणे बदललो. दुसरा चांगला त्यातला फायदा असा झाला की माझं हिंदी सुधारलं. मी 9-1 वर्ष दिल्लीत होतो, त्यामुळे आता मी हिंदीत बोलत नाही, पण मी हे अभिमानाने सांगू शकतो की माझं हिंदी सुधारलं आणि मी प्रयत्नपूर्वक ते सुधारण्याचा प्रयत्न केला. हिंदी साहित्याशी माझी ओळख झाली, कारण मराठीत पण साहित्य विपुल आणि मी भरपूर मराठी पुस्तकं वाचायचो, अजूनही वाचतो. इंग्रजी माझं सुधारलं, कारण त्यावेळी असं झालं की हिंदीत जी भाषांतरित नाटकं असायची, इंग्रजी नाटकं किंवा रशियन नाटकं किंवा इतर भाषांमधली नाटकं, फ्रेंच नाटकं, इटालियन नाटकं, ती हिंदीत जेव्हा भाषांतरित मी वाचायला लागलो तेव्हा मला मजा येईना. मग मला वाटलं त्यातल्या त्यात पाश्चात्य नाटकं वाचायची तर मग इंग्रजीतली आपण ट्रान्सलेशन वाचूया. तसं म्हणून मी इंग्रजी पुस्तकं वाचायला लागलो, इंग्रजी सुधारलं. आणि हे माझ्या लक्षात आलंय की एकदा तुमच्या मातृभाषेवर प्रभुत्व असलं ना की तुम्हाला कुठलीही भाषेवर काय म्हणतात त्याला प्रभुत्व मिळवायला सोपं जातं. ओके. त्यामुळे मी अभिमानाने सांगतो की मराठी माध्यमात वाढलोय आणि त्याचा माझा जो पाया आहे तो पक्का मजबूत असल्यामुळे मला हिंदी आणि मराठी सुधारायला पण खूप मदत झाली. सो ते एक झालं आणि खूप मजा केली रे NSDत आम्ही. NSD म्हणजे NSDने एक शिकवलं की नाटक म्हणजे गधा मजुरी. आता हे जरा ऐकायला हे वाटेल, पण खरंच रे, अ लॉट ऑफ लेबर इज इन्व्हॉल्ड. जसं मी तुला म्हटलं की भरत जाधव सर किंवा प्रशांत दामले सर ज्या एकनिष्ठपणे रंगभूमीवर गेले इतके वर्ष वावरत आहेत, तुम्हाला काय सोपा खेळ नाही अरे. सकाळी तुम्ही दादरला प्रयोग करता, बस काढून तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या शहरात जाता, रात्री न झोपता दुसऱ्या दिवशी उठून कुठेतरी प्रयोग करता, कुठलं. सो अ लॉट ऑफ लेबर इज इन्व्हॉल्ड, फिजिकल लेबर. तर NSDने ते शिकवलं. कारण NSDत आम्ही सकाळी 7ला उठायचो, 7:30ला उठायचो, 8 वाजता पहिला वर्ग असायचा आणि रात्री पहिलं वर्ष सोडून दे, पण दुसरं आणि तिसरं वर्ष खूप इंटेन्स असतं. एक मला असं आठवतंय की एक काळ असा होता की माझं ऑफिशियल वेळापत्रक आमच्या सगळ्यांचं हे सकाळी 8 ते पहाटे 2:30 वाजेपर्यंत होतं. हो. आणि आम्ही करायचो ते. आणि मी तसा सिन्सिअर विद्यार्थी होतो, मी वर्ग बुडवले वगैरे असला हे नव्हतं, कारण मला हेच करायचं होतं. तिथे मला प्रवेश मिळाल्यानंतर मी दुसरं काय करणार, मला तर हेच हवं होतं. पुन्हा स्कॉलरशिप होती, काय पैशाचा खर्च नाही, काय ती तुटपुंजी असते ती स्कॉलरशिप, म्हणजे काहीच सुटत नाही, पण काहीच डोक्याला टेन्शन नाही रे काही. तर ते शिकवलं मला NSDने की गधा मजुरी. त्यामुळे मी उठून, मला अजूनही वाटतं की मी रंगभूमीचा किंवा सिनेमाचा कष्टकरी आहे. म्हणजे इरफान खान सर असं एकदा म्हणाले होते की आय एम द लेबरर ऑफ सिनेमा. आणि ते तसं का म्हणतात ते त्याची प्रचिती आणि अनुभव मला NSD शिकायला मिळाला. कमाल. कारण की झोनच बदलला, पूर्ण बदलला रे. आणि हे सुद्धा असतं ना, आपले कम्फर्ट झोन पण असतात, ते तोडणं फार महत्त्वाचं असतं. तुम्ही तुमची कम्फर्ट झोन सोडलात म्हणजे, माझे गुरु म्हणतात की कम्फर्ट हे एक अजून वाक्य आहे जे सगळ्यांना घेऊन जाऊ शकतात. ही ऑलवेज सेज दॅट कम्फर्ट अँड क्रिएटिव्हिटी आर ॲट द पोलर एंड्स. हो.
100% अग्रीड. जे जे अनकम्फर्टेबल आहे त्यातूनच काहीतरी नवनिर्मिती होणार आहे हे, आणि मग ते जगण्यातही तुमच्या यायला पाहिजे. म्हणजे माझा पहिल्या वर्षीचा जो रूममेट होता तो साऊथ इंडियन होता. दुसऱ्या वर्षीचा जो होता म्हणजे तिसऱ्या वर्षात, पहिल्या वर्षात तर डॉर्मेटरीत राहिलो. Okay. मी एकुलता एक वाढलेला मुलगा आहे. डॉर्मेटरीत तुम्हाला सवय नसते रे, तर तुम्ही या पर्सनल स्पेसच्या बाहेर जाता. तुम्ही अनेक विचारांच्या लोकांशी तुम्हाला जुळवून घ्यायला लागतं. इथे पुण्यात काय सगळेच तुमचे समवयस्क, सगळेच होला होय, सगळे एकमेकांना मान डोलावर नाही. तिथे भरपूर वादविवाद आहेत. ह्या सगळ्या सहित आपल्याला चांगलं काम करायचं आहे. म्हणजे कम्फर्ट झोनच्या बाहेर आला. डिस्कम्फर्ट अँड दॅट क्रिएट्स क्रिएटिव्हिटी. सो किलर. ते फार मजा आली NSD मध्ये. आणि अद्भुत टीचर्स पण मिळाले, खूप चांगले महत्त्वाचे टीचर्स मिळाले. मराठी नाटकाच्या परंपरेविषयी सुद्धा माझा आदर खूप वाढला. कारण आधुनिक रंगभूमीवर जे काही महत्त्वाचं घडलं आहे, मी छातीटोकपणे सांगू शकतो, कारण मी त्याचा अभ्यासच केला आहे आता, की मराठी, बंगाली आणि काही हिंदी, पण त्यातही अग्रेसर मराठी रंगभूमी आहे. त्यामुळे मराठी रंगभूमीचा वारसा, त्याची परंपरा, मी नाटकं खूप बघितली होती पुण्यात असताना, पण मी माझ्या हयातीत बघितली, त्याच्या आधी पण खूप घडून गेले ना. 150 वर्षाची परंपरा आहे रे. तर ते काय काय महत्त्वाचं आहे ते पण कळलं. फार मोठी परंपरा आहे, अद्भुत आहे. आणि ती त्यामुळे आपल्या स्वतःच्याच आजूबाजूच्या गोष्टींकडे वेगळ्या प्रकारे बघता आलं, बाहेर जाऊन lens हो, ने. की अरे आपण ह्याची किंमत करत नाही बाबा, ह्याची किंमत करायला पाहिजे आपण. राईट. कमाल. कारण बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ना, अशा इन्स्टिट्यूट्समध्ये आपण जातो, त्या अनुभवातनं बऱ्याच वेगळ्या गोष्टी येतात. म्हणजे करिक्युलममधनं शिकतोच आपण, पण करिक्युलमला अनुसरून बाकीच्या ज्या आजूबाजूला गोष्टी होतात ना, त्याच्यातनं क्रेझी काहीतरी मिळून जातं असं बरेचदा वाटतं. आणि शिक्षक पण कसं जे आपल्याला भेटतात त्याच्यात एखादा असा असतो की तो आपल्याला डायरेक्ट हे कर सांगत नाही, पण तो फक्त असं एक अप्रतिम अनुभव सांगतो आदिल सरांचाच, आदिल हुसेन सरांचाच. एक दिवस असं झालं की मी त्यांना, आपल्याला काय असतं की आपल्याला स्कूलमध्ये कुठलेही असलात की आपल्याला पहिल्या बेंचवरचा विद्यार्थी व्हायची कधी कधी खुमखुमी असते. ती माझ्यात जरा आली होती 3ऱ्या वर्षात जाईपर्यंत. आणि आदिल सरांच्या जरा जवळ जावं आपण, असं त्यांना इम्प्रेस करावं. पूर्ण ह्याच्यात त्यांचा दरारा होता का? सगळ्यात दरारा होता. आणि ते ना असं, जाऊ दे आता मी त्या खोलात जात नाही, दरारा होता, तर मला जायचं होतं त्यांच्या नजरेत, मला वर यायचं होतं. म्हणून मी त्यांना म्हटलं की सर, मला तुम्हाला काही पर्सनली प्रश्न विचारायचे आहेत, तर या वेळेला मी तुमच्या घरी येऊ का? ते म्हणाले हो. दिल्ली मोठं आहे, आणि तसं ज्यांना दिल्लीचा भूगोल माहिती आहे, दिल्ली इज अ ह्यूज सिटी. आणि तेव्हा मेट्रो एवढ्या आल्या नव्हत्या. पूर्वी त्या DTCच्या बसने आम्ही सगळं प्रवास करायचो. भयानक होत्या आणि त्या बसेस त्यावेळेस. ह्या बसेस पण थोड्याच आल्या होत्या. त्यानंतर थोड्या जास्त AC बसेस पण तेवढ्या नव्हत्या. तर मी त्यांना म्हटलं येतो, आणि त्यांनी मला रविवारची वेळ दिली, त्यांच्या घरी ये असं सांगितलं. आणि काही कारणामुळे मी आळस केला. त्या दिवशी सुट्टी होती, मला जावं असं वाटलं नाही वगैरे वगैरे. आणि मी माझ्या मित्राला भेटायला JNU मध्ये राहायला गेलो होतो, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये. आणि मी कंटाळा केला आणि गेलोच नाही. आणि तेव्हा फोन बिन पण एवढे काही नव्हते, तर त्यांनी ते काहीच बोलले नाहीत. आणि 2-3 दिवस झाले या प्रसंगाला. आणि नंतर ते म्हणाले की कसं असतं की तुम्हाला जी गोष्ट खरोखरच करायची असते ना, ती तुम्ही उठता आणि करता. आणि हे नटाने समजणं फार आवश्यक आहे. कारण नट म्हणजे करतो ना, व्हॉट इज ॲक्टिंग. बरेचदा लोकांना वाटतं ॲक्टिंग म्हणजे टू इम्प्रेस, हे अल्टिमेटली इट्स टू डू. ओके. तर याविषयी ते बोलत होते. ते म्हणाले उदाहरण बघा, आता माझा एक विद्यार्थी होता, त्याने माझी वेळ घेतली. आणि नंतर त्याने मला फोन करून सांगितलं की सर, असं असं झालं आणि मी एके ठिकाणी अडकलोय आणि मी येऊ शकलो नाही कारण माझ्याकडे पैसे नव्हते. ते म्हणाले पण मी विचार करतोय की समजा त्याला मला भेटायचंच असतं खरोखरच, तर त्याने काही केलं असतं. तो चालत सुटला असता, आणि तर त्याने रिक्षा केली असती, आणि त्याने रिक्षावाल्याला सांगितलं असतं की पोचल्यावर तुम्हाला पैसे देतो. आणि तो वर आला असता आणि मला म्हणाला असता की सर, मला आत्ता थोडे पैसे हवे आहेत त्या रिक्षाचे, ते तुम्ही आत्तापुरते द्या, मी तुम्हाला नंतर देईन. किंवा त्याला तेही करायचं नसतं, तर तो चक्क चालत सुटला असता. त्याने रस्त्यात कोणाची तरी लिफ्ट मागितली असते आणि म्हणाला असता मला तिथपर्यंत सोडा, मला जरा तिथे पोचणं आवश्यक आहे. त्याने ते केलं नाही. म्हणजे मला थोडा डाऊट येतोय, त्याला मला खरंच भेटायचं होतं का. आणि त्यांनी माझं नावही घेतलं नाही. हे क्लासरूममध्ये सांगतात. क्लासरूममध्ये सांगितलं सगळ्यांसमोर, माझं नाव न घेता. आणि ती जी चपराक मला बसली, ती आयुष्यभर लक्षात राहील अशी चपराक होती. मी कधीच विसरणार नाही. त्यामुळे जेव्हा माझ्याच्याने एखादी गोष्ट होत नाही, तेव्हा मी खरंच स्वतःला विचारतो की सुव्रत, तुला खरंच ही करायची आहे का? आणि ती करायची असेल तर कुठलीही किंमत देऊन तू ती करणार आहेस का?
आणि तू ती करू शकत नाही असं म्हणजे कुठलीही म्हणजे खरंच तुझा जे इंटेन्शन आहे, तुझा जो हेतू आहे, तो जर तो नक्की तुला स्पष्ट असेल तर तू ती कृती करशीलच. माणूस ते करतोच त्याला जे हवं ते. आणि हा एवढा मोठा धडा होता. असे गुरु मला NSD मध्ये भेटले. फार 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 मौल्यवान धडा होता तो. हो. आपण करतोच रे. आता विचारसरणी ही आपली घडत जाते, बनत जाते. काही गोष्टी आपण उचलतो, काही गोष्टी असतात आपल्यावर, नंतर अचानक आपण ते सोडून देतो कारण आपल्याला दुसरं काहीतरी सापडतं जे जास्त प्रभावी असतं. हे सगळं होत असतं आणि आपण त्याच्यावर काम करत असतो, आपल्या कामातनं ते दिसत असतं आणि असं खूप मिक्सचर ऑफ थिंग्स चालूच असतं. तुझ्यासाठी शांतता म्हणजे काय? वाव. क्लिशे उत्तर आहे, म्हणजे क्लिशे नाही पण खरंच आहे. अनेक वर्षांनी मला घर नावाची गोष्ट सापडली, सखी जेव्हा माझ्या आयुष्यात आली. आणि मला खरंच असं वाटतं की ती जिथे असते तिच्याबरोबरचे क्षण मग अगदी आम्ही खूप धमाल करतो, आम्ही डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसतो, एकमेकांची कळ काढतो, खोडी काढतो, किंवा आपण आसपास आपल्या जगात काय काय गोष्टी बघत असतो आणि त्याच्यावर काहीतरी आपल्यात पर्सनल विनोद चालू असतात. सो आम्ही काहीही करत असलो तरी त्या सगळ्याला मला असं वाटतं की एक शांततेचा एक लेअर आहे. सो ती नक्की आहे. आणि दुसरं, निसर्ग मला खूप आवडतो. मला इफ यू लेट मी पिक माउंटन ऑर बीच, देन आय एम मोर ऑफ अ माउंटन पर्सन. आणि मला साधं टेकडीवर जरी गेलो मी पुण्यात असताना तरी मला खरंच खूप शांत वाटतं. आणि मला थिक फोलिएज पण खूप आवडतं. त्यामुळे दाट जंगलात जर असं, ते मला रेन फॉरेस्ट वगैरेचं खूप आकर्षण आहे. ते थायलंडला आम्ही गेलो होतो तेव्हा को सामुई नावाचं एक बेट होतं. सॉरी, को सामुईतला तर आम्ही नंतर गेलो, मला आत्ता नावच आठवत नाही जाम. एनिवे, मुद्दा असा आहे की तिथे खूप मोठं 50 म्हणजे जगातल्या काही सगळ्यात जुन्या रेन फॉरेस्टपैकी एक रेन फॉरेस्ट आहे आणि जिथे गेल्या 5-7 हजार वर्षात एकही झाड तोडलं गेलेलं नाही. असं त्यांनी ते एक प्रिझर्व केलेलं जंगल आहे. तर तिथे म्हणजे ते पहिल्यांदा थायलंडला देश सोडून जातोय तर मला पहिल्यांदा कुठं जायचं होतं तर रेन फॉरेस्टमध्ये जायचं होतं. इतकं मला जंगल आवडतं. तर त्याच्या कुठल्याही जागी गेलं की मला खरंच खूप शांत वाटतं, खरंच खूप शांत वाटतं, खूप आवडतं मला. आणि मग त्या शांततेत तू काय करतोस? तुला तसं तर विरंगुळत म्हणजे राहायला आवडतं की त्या कम्फर्टमध्ये काय असतं नंतर? एक तर मला काही चांगली टूल्स मला माहिती आहेत जे श्वासाशी रिलेटेड आहेत. सो ती मला करून बघायला आवडतात. आणि मला नुसतं बसून न्याहाळायला पण आवडतो निसर्ग. म्हणजे अनेकदा नुसतं तुम्ही, पहिल्यांदा मला आठवतंय की असे आपल्याला काही क्षण आपल्या आयुष्यातले असे बिंबवलेले असतात ना, जे कधीच जाऊ शकत नाहीत, जिथे खरोखरच तुमचे डोळे विस्फारतात, मन, ज्याला आपण म्हणतो की मनःचक्षू उघडला माझा. तसं मला आठवतंय 8वीत असताना मला माझ्या आईवडिलांनी पहिल्यांदा हिमालयात ट्रेकला पाठवलं आणि मी त्रिउंड नावाच्या जागी गेलो होतो. आता त्रिउंड खूप टुरिस्टिक झालंय, खूप पॉप्युलर ट्रेकर्सचं डेस्टिनेशन आहे. पण ही जी गोष्ट सांगतोय मी जवळजवळ 30 नाही 28 वर्षांपूर्वीची सांगतोय, 97-98ची. तर तेव्हा मी तिथे पहिल्यांदा गेलो. आणि त्रिउंड कसं आहे की ते एक नॅचरल प्लाटू आहे, त्याच्यावर नॅचरल लॉन्स आहेत आणि तिन्ही बाजूंनी ते हिमाच्छादित शिखरांनी वेढलेलं आहे. आणि रात्री मी टेंटच्या बाहेर आलो आणि ते प्रचंड मोठे बर्फाच्छादित सगळे माउंटन्स मी पहिल्यांदा पाहिले. आणि वर ताऱ्यांनी भरलेलं आकाश होतं आणि त्यावेळी तिथे लाईट पोल्युशन खूप कमी होतं. आणि प्रत्येक क्षणाला आकाशात 3 किंवा 4 तारे तुटताना मला दिसत होते आणि अक्षरशः काळा तुकडा शोधायला लागत होता, इतके तारे अवकाशात आपले आहेच आहेत. म्हणजे मध्यंतरी एक फोटो प्रकाशित झाला होता की मंगळावरनं किती तारे दिसतात, किंवा पृथ्वीवर जेव्हा एकही आर्टिफिशियल लाईट नव्हता तेव्हा आकाश कसं दिसत असेल, याचे काही AI जनरेटर वगैरे फोटोज असतात. ते बघून तुम्ही स्तिमित व्हाल. म्हणजे अक्षरशः म्हणजे ते असं भरजरी कापडं लावतो ना आपण मागे, तसं आकाश दिसतं. तितकं नाही पण काळा तुकडा शोधावा इतके तारे मला त्या दिवशी आकाशात दिसले. आणि ते बघून मला असं वाटलं की हे न्याहाळत बसायचं, यात इतर काय करायचं. म्हणजे हे जेवढं आहे तेवढं आपल्या डोळ्यांनी, कानांनी, तिथली जी हवा आहे ती फुफ्फुसात भरून घ्यायची, ते फक्त ओरबाडायचं. म्हणजे अक्षरशः बुफे असतो ना, फ्री बुफे, तसं मला वाटतं निसर्गात गेल्यानंतर की जे घडतंय,
पक्ष्यांच्या आवाजापासनं, पाण्याच्या आवाजापासनं, तिथे जो जंगलाचा वास असतो, सूर्यप्रकाश मी म्हटलं तसा पडतोय, तो क्षणाक्षणाला कसा बदलतोय, आपण चालत असू तर प्रकाश बदलत जातो, पानांमधनं झिरपणारा प्रकाश वेगळा असतो, वेगवेगळ्या झाडाच्या पानातून वेगवेगळे रंग दिसतात तुम्हाला, ते सगळं न्याहाळणं आणि ते असं आधाशासारखं घेत राहणं, एवढंच करतो मी. आणि हे मी लिटरली कितीही वेळ करू शकतो. हे ऑटो मोडमध्ये होतं की सांगावं लागतं हे करायचं आहे? हे होतच ना. अरे काय होतच. मला असं वाटतं निसर्गात आहे बाबा अजूनही ताकद, पण त्याच्यासाठी डोक्यातले विचार कदाचित माझ्या बाबतीत ते काय म्हणतात स्वाभाविकपणे होत असेल, म्हणून मला असं कधी काही वाटलं नाही. मग मला नाही, मग ते फोन बिन मी विसरून जातो. काही मला असं नाही होत की अरे मी फोन चेक केला नाही किंवा मी आता ठरवलं मी फोन बाजूला ठेवणार, असं काही नाही. आणि वाटलं तर काढून फोटो पण काढतो 2, असं काही नाही की म्हणजे हे काय काळ्या दगडावरची रेग आहे असं काही नाही. किंवा इट्स ओके, काढावा असं वाटलं काढला एखादा फोटो, किंवा काही एखादा व्हिडिओ काढावा असं वाटला की अरे नंतरसाठी आपण बघूया, तसंही करू शकतो आपण. तुझी आत्ताची दैनंदिन जीवनातली अशी कोणती सवय जी तू नव्याने आत्मसात केलीस आणि त्याचे तुला फायदेही आता दिसायला लागले, ती रिसेंट असू शकते? भ्रामरी प्राणायाम. वा. मला एका योग करणाऱ्या माझ्या मैत्रिणीने सांगितलं, मला थोडा एन्झायटीचा त्रास आहे, तर तो जरा उद्भवला होता पुन्हा पुन्हा, तर त्यावर मला उपाय हवा होता. हे प्लीज, हा माझा अनुभव आहे, कारण काय की प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते आणि त्या मुलीने मला चांगला अभ्यास करून सांगितलंय. सो प्रत्येकजण एन्झायटी असलेला करायला जाऊ नका. मला माहीत नाही, तुम्ही तुमच्या वैद्यकीय, इट कम्स विथ अ स्टॅच्युटरी वॉर्निंग. माझा अनुभव असा आहे की ते मला भ्रामरी प्राणायामाने खूप चांगला वाटतो, खूप फायदा झालाय, छान वाटतं मला. आणि क्रिएटिव्ह हॅबिट कोणती आहे तुझी जी तुला आवडते तुझ्याबद्दलची? रिसेंट नाही, एनी? नाटक करताना अधिक धाडसीपणे करायचं आणि रिलॅक्स होऊन करायचं. ओके. ॲक्च्युली मजा घ्यायची. धाडसीपणे रिलॅक्स होऊ शकतो माणूस? हो. त्याला माझा टीचर फार मस्त म्हणतो, त्याला शब्द ते वापरतात, जेंटल ओडॅसिटी. हो. सो नाजूक धाडस आहे ते. नाजूकपणे करायचं धाडस आहे. धाडस असं नाही, नाजूकपणे करायचं धाडस आहे. धाडस म्हणजे काय की खरंच आजचा प्रयोग हा प्रयोगासारखा केला पाहिजे. आज काय घडतंय, काल जे मी केलं ते वाजलं, तिथं पंच आला म्हणून तसंच्या तसं जाऊन आक्रस्ताळेपणे करून असं फोर्स लावून ते करायचं नाही. घडू द्यायच्या गोष्टी, आणि घडता घडता काय उलगडत जात आहे ते बघायचं. हे करण्याचं साहस आणि आत्मविश्वास, आत्ता जे मी 2 नाटकं करतोय त्यात इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसनंतर थोडं थोडं काही क्षणांसाठी मी करू शकायला लागलोय, जे मी स्वतःसाठी सांगतोय की ओके, हे अजून तू वाढवलं पाहिजे सुब्रत. मस्त. मला तुझं द वे यू, कारण तुला फार मस्त वाक्य सांगतो, हेही खूप जण अप्लाय करू शकतात. वाक्य कोणाचं आहे मला आठवत नाही, मोठ्या कुठल्या तरी थिएटर गुरुचंच असणार, आय गेस स्तानिस्लॉव्स्कीच म्हणतो का पीटर ब्रूक आहे. तो म्हणतो, रिहर्सल इज हार्डवर्क, परफॉर्मन्स इज रिलॅक्सेशन. हो. सच अ गुड. जनरली आपण उलटं करतो, नाटकवाले तर आम्ही उलटच करत आलोय अनेक वर्ष. उडत रिहर्सल आहे. नाही, रिहर्सल इज हार्ड वर्क, इज ॲक्च्युली वेअर यू डू एव्हरीथिंग. आणि परफॉर्मन्स आला की सगळे एक टाईट होऊन असतात. परफॉर्मन्स इज ॲक्च्युली रिलॅक्सेशन. ॲक्च्युली यू शुड एन्जॉय अँड लेट द थिंग्स हॅपन. जे तुम्ही काम केलेत 2 महिने 3 महिने, जी काय रिहर्सल केली असेल, तालीम केली असेल, ते तर तो प्रयत्न करतोय मी. कमाल. तेच म्हणत होतो मी, काय म्हणतात, अशी बरीचशी वाक्य आयुष्यात असतात, बरेचसे लोक आयुष्यात असतात, आणि तू ज्या प्रकारे ते पकडून ठेवलेस ना, ते थॉट्स जे तुला पटतायत ते, आणि तू ते मांडूही शकतोयस उदाहरणासकट, ते फार मला असं तुझं ती ट्रेट तुझी खूप आवडली मला. म्हणजे बोलता जसं जाणवतंय तसं. बाबांची कोणती अशी सवय होती जी तुला असं वाटतं की खूप जबरदस्त सवय होती आयुष्यात? विनोद. भयंकर खोडकर होते ते, आणि वयाची तमानं बाळगतं ते खोड्या काढायचे, आणि काय मजा यायची यार. आणि आमची सगळी फॅमिलीच, मला असं वाटतं आमच्या संपूर्ण फॅमिलीमध्ये फार चांगली विनोदबुद्धी आहे. म्हणजे मला आमची फॅमिली गॅदरिंग्स आठवतात. एक तर सगळे कोकणातले, आणि कोकणातल्या माणसाकडे एक अत्यंत टोकाचा उपहास असतो, आणि काय विनोदबुद्धी असते रे. आणि एकाच वेळी ते असे
जोरदार विनोद पण करू शकतात आणि ब्रिटिश लोक जसे टंग इन चीक एक ह्युमर असतो त्यांचा, तोही कोकणातला. तू दापोलीच आहेस, तुला तर माहीत असेल. तर मला आमची सगळी फॅमिली गॅदरिंग्स आठवतात, एकतर सडसडीत मालवणीत बोलायचंय आणि ती मला असं वाटतं की ती माझी कमतरता आहे की मला चांगलं मालवणी बोलता येत नाही किंवा मला मालवणीच बोलता येत नाही. पण सगळे मालवणीत बोलायचे एकतर, आणि जे एकमेकांच्या खोड्या काढायचे आणि एकमेकांवर जे काय ताशेरे ओढायचे आणि हसून हसून मुरकुंडी वळेपर्यंत आम्ही हे सगळं अनुभवलेलं आहे. तर मला असं वाटतं माझ्या बाबाची ती फारच चांगली गोष्ट होती. माझ्यात जो काही थोडाफार विनोद आलाय तो सगळा त्याच्याकडनं आलाय. कमाल. आईची कोणती सवय किंवा ट्रेट? ती जे ठरवलंय ना, ती ते म्हणजे अनकंडिशनल एफर्ट कशाला म्हणतात ते माझ्या आईकडनं शिकावं. तिने एकदा ठरवलं ना की हे करायचंय, अक्षरशः म्हणजे ब्रह्मदेव आला तरी तिला ते करण्यापासून ती थांबू शकत नाही. आणि छोट्या सवयी असतात. म्हणजे गेल्या वर्षभरात तिने योगासनं करण्याचं तिला हे लागला. तिने आयुष्यात कधीही व्यायाम केला नाही, पण तिला गेल्या वर्षी ते हे लागलं आणि व्यसन आहे. आणि ती न चुकता अक्षरशः पृथ्वीच्या पाठीवर कुठेही असेल, आणि ती फार अजूनही काम करते. ती स्वतःचा तिचा जेवण बनवण्याचा आणि मेससारखा व्यवसाय. पण तिथं काही जास्त ऑर्डर असली, कमी झाली, काही असलं, अजून काही आलं, करणार म्हणजे करणार. तर ते तिच्याकडनं शिकलो मी. आणि त्याचा फायदा मला नाटक करताना होतो की स्वतःला आत्ता जे काय मनात वाटतंय ना ते बाजूला ठेवायचं. मी आत्ता जे काय हे भावना वगैरे वाटतंय ते महत्त्वाचं नाही, काम करायला लागायचं की होतं ते असं ती म्हणते. आणि ती ते सांगायला जात नाही, ती ते करते आणि ते बघून बघून मी शिकलोय. मस्त. खूप चांगला त्याच्यात एक धडा सुद्धा आहे. हो, इझिली तू सांगून गेलास, पण आय थिंक खूप महत्वाचा धडा आहे तिथे. तेच महत्वाचं आहे. कारण इमोशनच्या भरात आपण बरेचदा कामाकडे हे होतं, आपलं दुर्लक्ष होतं किंवा इमोशन त्याच्यावर हावी होतं. हो. तर ते आहे. आणि त्याचा दूरगामी फायदा जो होतो तो खूपच मोठा आहे. राईट. खूपच मोठा आहे. म्हणजे तिच्याकडनं मी खरंच शिकलोय, खूपच शिकलोय. म्हणजे सुंदर. सखी रिसेंट सांग. रिसेंट, कारण ऑफकोर्स आता एकत्र राहतो, सगळं करत असल्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला आवडतात, काय काय गोष्टी शिकतो आपण. तर रिसेंटली काय तू असं तिच्याकडनं शिकलास किंवा काहीतरी तू ऑब्झर्व केलंस, अरे ही ट्रेट आधी नव्हती पाहिली मी? सखी खूप चांगल्या पद्धतीने ती चांगलं लेखते लोकांना. सखीमध्ये खूबी आहे की सखी कुठल्याही म्हणजे दुर्दैवाने आपल्याच असं नाही, जगभरात काही विशिष्ट व्यवसायातल्या किंवा विशिष्ट स्तरातल्या किंवा कामाच्या जागी एक उतरंड असते. तर त्या उतरंडीमुळे कधी कधी आपण काही व्यक्तींना चांगलं लेखत नाही. सखी प्रत्येक आमच्या आता आम्ही निर्माते पण झालो, तर आमच्या टीममधल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक वयाच्या प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीला ती अतिशय चांगलं लेखते. आणि एक दोनदा तिने जिथे अत्यंत सगळ्या गोष्टी हातात घेऊन, अत्यंत ठाम भूमिका घेऊन, कोणालाही न दुखावता पण तरीही जेंटल ओडॅसिटी, धाडस करून काही गोष्टी करून घेणं आवश्यक होतं. तर तिने फार चांगल्या पद्धतीने त्या करून घेतल्या, कोणालाही न दुखावता. हे फार महत्त्वाचं आहे. राईट. कमाल. मस्त. आपण विविध विषयांवर विविध कोट्स खूप आहेत आजच्या भागात, असं मला म्हणता येईल. काही ते आमच्या एका नाटकात होतं, काही कोट्स घातले, काही कोट्स काढून ठेवले, काही शिवले. तसं आज सगळे कोट्स आहेत तुमच्याकडे. नाईस. अद्भुत दरवाजा नावाची आपण एक छोटीशी सेगमेंट करतो. अच्छा. हां, तर ती तर इमॅजिनेशन बेस्ड, काहीतरी प्रेमिस सेट करेन आणि मग तू तिथे नांद आणि सांग काय दिसतंय. हो, हे मी जाता ह्याचा घरचा अभ्यास खरं करायला पाहिजे होता. कारण सखीचं मी ऐकलं होतं आणि मला असं झालं की येस, पण त्या ऍक्च्युअली मी ऐकलं त्यावेळी आपलं बोलणं झालं नव्हतं आणि त्यानंतर तू मला विचारल्यामुळे तू प्रिपेअर नाही गेला. हां, ते सांगायच्या आधी मला तू सांग, आज कसं वाटलं तुला आमच्याकडे? मला खूप मजा आली. मी परत म्हटलं तसं की खूप कमी जागा अशा उरल्यात की जिथे आपण माणूस का आहोत असं मी विचारलं तर आपण बोलू शकतो यार. जसं म्हणतात हिंदीमध्ये, यार बात करते यार, हाथापाई पे क्यों आ रहे हो, बैठ के बात करते यार. बातों से चीज़ें सुलझ सकती है, बातों से चीज़ें बेहतर हो सकती है. संवादाने गोष्टी चांगल्या होऊ शकतात आणि आपण जास्त खोलात जाऊन बोलू शकतो. हेच आपल्याला माणूस बनवतं ना. माणूस म्हणजे वेगळं काय, आपल्याकडे भाषा आहे आणि आपण बोलू शकतो.
हे प्राणी नाही करू शकत, म्हणून ते टेरिटरीवरनं भांडतात. तर मला असं वाटतं की ते तुझ्याकडे येऊन मला बोलण्याची ही तुम्ही जागाच तयार करताय. त्याला तुम्ही वायफळ म्हणताय, ते नाही आहे वायफळ, ते महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटलं अशा जागी येऊन बोलून मला चांगलं वाटलं, कारण अशा दुर्दैवाने अशी व्यासपीठं आणि अशा जागा आकरसच चालल्यात. आता परत यावर काय, आता कोणी याच्यातले क्लिप काढून मीम करून मला ट्रोल केले तर ठीकच. आणि आता ट्रोलिंगचं सुद्धा कसं झालंय की अति केलं आणि हसू आलं असं झालंय. आता काहीच मला वाटेन असं झालंय. सुरुवातीला मला खूप त्रास व्हायचा. आता म्हणजे कोणी काही बोललं तरी त्याला ट्रोल करा, ठीकच. ते अंगभूत आहे बोलण्याबरोबर, असंच मला आता वाटायला लागलंय. कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, खूप छान वाटलं. त्यामुळे अशी जागा तुम्ही तयार ठेवली आहे आणि तयार करत आहात. विविध विषयावरचे लोक येतात, तर मला ऐकायलाही मजा येते. आणि आपल्या तू चांगला ऐकतोस त्यामुळे बोलायला मजा येते. अरे थँक्यू. आम्हालाही खूप इंटरेस्टिंग, म्हणजे खूप वेगळे विषय आहेत आपण जे हाताळले आणि विविध ठिकाणी जाऊन आलो आहे. आणि ही आपण लोकांनीच ह्या नवे पायंडे पाडण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे. मी कोणाचंच ऐकत नाही, ही गोष्ट अभिमानाने मिरवण्यापेक्षा मी ऐकतो, मी त्यावर विचार करतो आणि नंतर मला पटलं नाही तर मी वेगळी कृती करतो किंवा वेगळे निर्णय घेतो. तर मी तू चांगलं ऐकतोस असं म्हटलं, कारण चांगलं ऐकणं हा गुण आहे हे मुळात आपण विसरत चाललोय. आम्हाला ते करावंच लागतं, कारण आम्ही नट आहोत. आमचा व्यवसायाचा तो काय म्हणतात त्याला भाग आहे. बरोबर, आम्हाला ऐकावंच लागतं. को ॲक्टर ऐकलं नाही तर पुढचं वाक्यच घेता येणार नाही आणि येणारच नाही जे माझ्या हातून येत आहे ते. पण सगळ्यांनी केलं पाहिजे, म्हणून तुझं अभिनंदन. अरे धन्यवाद. नाही, महत्त्वाचं आहे. तसंच म्हटलं तसं खूप शिकायला पण मिळालं, खूप विचार करायच्या गोष्टी मिळाल्या. आणि बऱ्याचशा जसं मी म्हटलं की जशी मला तो आतून प्रश्न आला, तुम्ही डायरेक्ट विचारायलाच, म्हणजे कला आणि कलाकार आणि ते सगळे, आपण कला का करतात, का करायची, आपण का करायची, असं ते सगळे सुंदर विचार आहेत आणि खूप महत्त्वाचे आहेत. आणि जसं मी सुरुवातीला पण म्हणत होतो की हे कला, कलाकार आणि कलाकृती ह्याच्यापर्यंत सीमित नाही आहे. कोणताही व्यक्ती कोणतं पण काम करत असते, त्याच्यात त्यांची क्रिएटिव्हिटी, सृजनता येतच असते. जरी ते काम अतिशय मेकॅनिकल असू दे तरी त्याच्यात येतेच क्रिएटिव्हिटी. आणि तू परत म्हटलास ते की मला हे तू म्हणतोयस ते मान्य आहे की कला ही शेवटच्या पायरीवरची. त्या व्यतिरिक्त मला अनेक कामं करणाऱ्या लोकांचा भयंकर आदर आहे, ज्यांचा डायरेक्ट इम्पॅक्ट आहे. मग ते आपल्या शहरात सफाई कर्मचारी असतील, कारण ते ॲक्च्युली जाऊन तिथे सफाई करतात, म्हणून आज आपण असतो. तर असे म्हणजे हे कष्टकरी लोक आहेत. शेतकरी हा ॲक्च्युली जाऊन तिथे राबतो रे शेतात, म्हणून माझ्या पोटात जेवण पडत. तर त्यामुळे मला हेही वाटतं की कलेच मी म्हणून पण विनम्र राहण्याचा प्रयत्न करतो, कारण मला माहिती आहे कलेला मर्यादा पण आहे. खरं, ते कसं इम्पॅक्ट, फक्त कलेमुळे जो इम्पॅक्ट होतो तो तयार होण्यासाठीचा अवकाश फक्त आपण तयार करणं महत्वाचं आहे. सॉरी. नाही, डेफिनेटली, म्हणजे थॉट आहे, इम्पॉर्टंट आहे. तर अद्भुत दरवाजाकडे जाऊया. हा, येस. तू रस्त्यावरनं चालत चाललेला आहेस, रस्त्या शांत आहे सगळं, असं काय फार रहदारी नाही आहे. आणि तू एका ठिकाणी टर्न घेतोस आणि एक वाड्याचे कसे पूर्वी दरवाजे असायचे आणि छोट्या 2 खिडक्या बाजूला, गज असायचे सरळ सरळ सरळ, तसे एक दरवाजा तू खाडकन उघडतोस. त्याची ती वरची कडी कडकड वाजते, ती लाकडावर आपटून असा आवाज येतो, तो आवाज येतो आणि तू हा अद्भुत दरवाजा एंटर करतोस. आता तू ज्या ठिकाणी आलास ते कोर्टयार्ड सारखं आहे, म्हणजे अंगण आहे आणि त्याला 3 बाजू आहेत, म्हणजे 3 काय म्हणतात वरांडे आहेत. कारण एक वरांडा ती भिंतच होती, तिथनं तू आत आलास, तिथे वरांडा नाही आहे. तर ह्या 3 बाजू आहेत त्या वरांडे आहेत. आणि तिथे ना आता तुला काय दिसतंय, बेसिकली तुझ्या आयुष्यात जे व्यक्ती किंवा कोण गोष्टी डिरेक्ट तुला भेटून गेल्यात, इनडिरेक्टली भेटून गेल्यात, त्यांच्या कामातनं तुला ते भेटल्यात, त्यांची कलाकृती बघताना तुला ते जाणवले, त्यांचं व्यक्तिमत्व, कारण सगळ्यांनाच आपण भेटतो असं नाही. अशा काही तू निवडक व्यक्ती तुला तिथे दिसायला लागल्यात त्या वरांड्यात. आणि त्याचा असा सेट रूपी काहीतरी निर्माण झालंय. आणि द ॲक्ट इज, जेव्हा तू तिकडे जातोयस ना, तेव्हा ती मागची भिंत निघून गेलेली आहे, म्हणजे स्टेज सेटअप सारखं झालंय. पण आता तू लेजिट कॉन्व्हर्स करतोयस या वरांड्यातल्या लोकांशी. तर तो कॉन्व्हर्सेशन कशाबद्दल असणार आहे, काय प्रश्न तू विचारणार आहेस आणि कोणत्या प्रकारची लोक तुला आत्ता टॉप ऑफ युअर हेड दिसत आहेत? बापरे, मला एक तर नक्की काय वाटेल लोकांना माहीत नाही मी बोलणार, पण मला गौतम बुद्ध दिसत आहेत. कारण माझ्या आयुष्याच्या एका टप्प्यावर मी बुद्धिझमविषयी भरपूर वाचलं आहे आणि मी अजूनही वाचतो. आणि अनेक बुद्धिस्ट टीचर्सचे अनेक टीचिंग्स मी ऐकली आहेत. 2 आहेत, म्हणजे हिज होलीनेस दलाई लामांचं मी ऐकतोच,
आणि त्याचबरोबर जेत्सुन मा म्हणून माझ्या अजून एक टीचर आहेत, जेत्सुन मा तेनसिंग पाल्मो नावाच्या. माझे उच्चार कदाचित चुकत असतील, तिबेटियनमध्ये थोडेसे वेगळे होतात, पण ज्या पद्धतीचं शहाणपण आणि मुळात बरेचदा असं मला वाटतं विचार कसा करावा, आणि फक्त विचार नाही तर विचाराला अनुसरून कृती कशी करावी. आणि आत्ता जगात जे काय सगळं चाललंय त्याच्यात अनेकदा मला असे प्रश्न पडतात, इथे मी कसं वागायचं, मी कसा निर्णय घ्यायचा. तर ह्याच्याबद्दल मला माणूस म्हणून मी खुंटतो. आणि मला जे काय आजवर सांगितलं गेलंय, मग पुस्तकातून असेल ह्याच्यातून असेल, मी खरंच आटतो, माझं शहाणपण आटतं, माझी बुद्धी आटते. असे काही प्रश्न मला असं वाटतं असण्यासाठी एक खूप वाईज फिगर आत्ता या जगाला असणं आवश्यक आहे असं मला वाटतं, जो खरंच आपल्या सगळ्यांना दिशा दाखवेल. मी अंधकारात आहे असं मला वाटतं, तर मला खरंच एक गौतम बुद्ध असेल असं असावं असं वाटतं. कारण त्याने सांगितलेल्या अनेक गोष्टी आहेत की ज्याचा माझ्यावर दूरगामी परिणाम झाला आहे, जो मी नॉर्मल लाईफमध्ये अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो. आणि माझ्या क्षमता खूपच मर्यादित आहेत, मी अगदी माणूस म्हणून अगदीच छोटा आहे याचाही मला अनुभव येतो, पण तरी मी प्रयत्न करतो. पण तरी काही प्रश्नांची उत्तरं आत्ताच्या काळात ह्याच्याकडे कसं बघावं असं मला कळत नाही, त्यानेच सांगितलेल्या गोष्टींचं. तर एक ती असू शकते व्यक्ती असं मला वाटतं. त्याने बरेच प्रश्न या जगाचे सॉल्व्ह होतील. शील ज्याला आपण म्हणतो, न्याय म्हणतो, नीतिमत्ता म्हणतो, आणि तो जे काही सगळं बोलतो तो खूप मोठा तत्ववेत्ता होता. तर ते सगळ्यांनी एक शिक्षण घेतलं पाहिजे. आणि त्यांनीच नाही, सगळ्या प्रोफेशन्समधल्या, मी पण आपण सगळ्यांनीच घेतलं पाहिजे. तर तसं एक मला दिसतंय. दुसरं अवघड आहे, बाकी मला असं पटकन कोणी अशी व्यक्ती दिसत नाहीये. आता विचार करू, 3 वरांडे आहेत, एका वरांड्यात हे झालं, आता दुसरीकडे बघतोस तू. तर त्या तिथे कोण आहे पडवी खाली? नाही, दुसरीकडे मला असं वाटतं की हे जे सगळे ॲक्टिंगचे ग्रेट मास्टर्स आहेत ना, तर ते मला असावेत असं वाटतं. म्हणजे मी त्याचं खूप वाचलंय, पाहिलंय, पण तरी मला स्तानिस्लावस्की, मायकल चेकव जो आहे तो मला भयंकर आवडतो. आणि त्याने जे अभिनयाचे जे काही टूल्स सांगितले, तर त्या सगळ्यांची कार्यशाळा आहे. आणि वॉन्ट टू सी दिस पीपल ॲट रिहर्सल्स. सो स्तानिस्लावस्की एक नाटक बसवतोय, शेजारीच कोपऱ्यात मायकल चेकोचा एक ॲक्टिंगचा वर्ग चाललाय, ग्रोतोस्की काही स्टुडंट्सना घेऊन एक काहीतरी लेक्चर चालू आहे त्याचं, किंवा तो झाडांबरोबर आणि फुलांबरोबर काम करतो. ते ॲक्च्युली कसं घडायचं हे मला बघण्यात खूप रस आहे. तर तो एक वरांडा असू शकतो ज्याच्यात आपण या 3 लोकांना ठेवूया, स्तानिस्लावस्की, मायकल चेकव आणि ग्रोतोस्की. ठीक आहे. तिसरा वरांडा, तिसऱ्या वरांड्यात मला खरं ॲक्च्युली हे फनी वाटेल, पण मला ॲक्च्युली असं एक 40-50 हजार वर्ष पूर्वी जायला आवडेल. आणि तेव्हा पृथ्वी कशी होती, की तेव्हा असं म्हणतात की सेपियन्स, आपण होमोसेपियन्स आहोत, पण मी वाचलं आत्ता मध्यंतरी ते सेपियन्स नावाचं पुस्तक आलं होतं, की अनेक इतर ह्युमन स्पीसीज होत्या, निअँडरथल्स होते, हे होते. तर मला त्या वरांड्यात असं दिसतंय की खरंच 50,000 वर्षापूर्वी आपण कसे जगत होतो, ते लाईफ कसं होतं, ते वेगळं फ्लोरा फाउना होतं. तर ते एक असावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. की काय घडत होतं तिथे, कशी लोक इंटरॅक्ट होत होती, काय भाषा बोलत होती, व्यक्ती म्हणून, माणसं म्हणून ती कसे वेळ, त्यांचे जगण्याचे काय प्रश्न होते, सर्वायवलचे काय प्रश्न होते, हे मला बघायला, अनुभवायला खूप खूप आवडेल. आणि चौथ्या ह्याच्यात तुम्हाला नेलंच तर मला एखादं नक्की एलियन लाईफ बघायला आवडेल. जर काही अस्तित्वात असेल, देर इज अ हाय प्रॉबेबिलिटी दॅट देर इज एलियन लाईफ आउटसाइड. सो आय वुड रिअली लाईक टू सी अ एलियन लाईफ विच इज इंटेलिजंट दॅन अस. सो असं म्हणतात की वी आर ओनली 2% मोर इंटेलिजंट जेनेटिकली दॅन एप्स. ओके. सो यू सी हाऊ मच डिफरन्स इट मेक्स, द 2% ऑफ इंटेलिजन्स. बरोबर. आणि एक पॅराडॉक्स असा आहे, किंवा पॅराडॉक्स नाही आहे, पॅराडॉक्स हा चुकीचा शब्द वापरला मी, एक कल्पना अशी आहे, शास्त्रीय कल्पना आहे, की अशीच जर 2% अधिक इंटेलिजंट जीवसृष्टी असेल, तर आपण जसे चिंपांझीजकडे बघतो, आपण जसे ओरांग ओटांग्सकडे बघतो, तसे ते आपल्याकडे बघतील.
तर आपल्यापेक्षाही 2% इंटेलिजंट सिव्हिलायझेशन कसं असेल? ते मुळात मला कळेल का? कारण चिंपांझीजना कळतं का की हे आपल्यापेक्षा इंटेलिजंट आहे? तर ते काय अनुभव असेल हे मला खरंच एकदा म्हणजे ते बघायला आवडेल. आय वुड रिअली लाईक दिस 2% मोर इंटेलिजंट एलियन स्पीसीज इन अ वरांडा, इन द फोर्थ वरांडा. कमाल. जकास. म्हणजे अध्यात्म तुझं, परत अभिनय कला आणि सायन्स आणि ह्याच्याबद्दलचं तुझं आकर्षण एवढं पुरेसं आहे मला मजा. हे एवढा छंद पुरेसा आहे आयुष्यात. जकास. होता आपला अद्भुत दरवाजा आणि तिथून तू मस्त होता. मला फुल टाइम लाईन वर झुपझुप करून आणलेला आहेस तू. पहिल्यांदाच कोणीतरी 40,000 वर्षाचा प्रवास अद्भुत दरवाजाच्या पल्ल्याकडे केलाय आपल्या. अरे 40 मी कमी म्हटलं, मला तर अजून प्री हिस्टॉरिक ह्याच्यात जायचं होतं. कारण बिकॉज मी आता जेवढा हे विज्ञान ते कुतूहल कारखाना चालवायला लागल्यापासून जेवढं मी अभ्यास करायला लागलो, काय फॅसिनेटिंग स्टोरीज आहेत रे. म्हणजे आपण फक्त जो आत्ता ऐकतोय शिकतोय तो गेल्या 7-8 वर्षाचा इतिहास आहे. पृथ्वीचा इतिहास 500 कोटी वर्षांचा आहे. आणि पृथ्वीचा इतिहास जर 24 तासाचा असा धरला तर माणूस फक्त 20 सेकंद इथे पृथ्वीवर अस्तित्वात आहे. आणि त्यातल्या 4 किंवा 5 सेकंदाचा इतिहास आपल्याला मोर ऑर लेस माहिती आहे, ज्याच्यावर आपण भांडतोय. मग गेल्या 2 सेकंदावर आपण भांडतोय. आधी किती काय काय घडून गेले. 5 वेळा मास एक्सटिंक्शन्स झाली आहेत. काय होतं जग त्यावेळी बघायला मजा येईल ना केवढी. असो. कमाल. अद्भुत झालं एकदम. अद्भुत आहे. खरंच अद्भुत आहे. एकदम असेल तर या. जगास. तू आज वेळात वेळ काढून आमच्याकडे आलास, आमच्यावर जबरदस्त गप्पा मारल्यास, एक मस्त झोन पकडला आपण आणि विविध ठिकाणी जाऊन आलो. त्याच्यासाठी थँक्यू आल्यासाठी आणि धन्यवाद. आणि लोकांना मला सांगायला आवडेल की सुरतचं जे काही कलाकृती आहेत किंवा जे काही इनिशिएटिव्ज आहेत तो चालू करतोय, जे काही तो मांडू पाहतोय तुमच्यासमोर आत्ता हे बघताना, कारण आपण टाइमलेस इंटरव्ह्यूज, आपले इंटरव्ह्यू नाही आहे, टाइमलेस पॉडकास्ट आहे, आपले कॉन्व्हर्सेशन टाइमलेस आहे, गप्पा टाइमलेस आहेत. तर जे बघताना तुझं जे काही चालू आहे किंवा जे येऊन गेले, जे अवेलेबल आहे बघण्यासाठी कुठे, ते बघत राहा, त्याला प्रेम देत राहा. त्याला भेटलात तर त्याला सांगा कसं आवडलं, काय आवडलं. कारण की आपण सगळेच काय ना काहीतरी वेगवेगळे प्रयत्न करत असतो, तर त्याला चान्स दिला पाहिजे जो तुम्ही देता. तुम्ही आहात तेवढे सुंदर, तर तसंच आपण करत राहूया. आणि आपण त्यांनी बनवलेल्या सगळ्या कलाकृतींना आणि सगळ्या गोष्टींना मस्त प्रेम देत राहूया आणि असंच सगळे सपोर्ट करूया एकमेकांना. येस, थँक्यू. आणि मला पण खूप मजा आली. ट्रोल बिल करावं असलं ते का ना कराय. असाही एक मेसेज दिलेला आहे. आपण भागाच्या शेवटी एक शब्द देतो, रँडम शब्द, जो लोक कमेंटमध्ये टाकतात, म्हणजे आपल्याला कळतं आणि शेवटपर्यंत बघितलाय. अरे हो, हे पण मी यार मी ह्याचा पण विचार नाही केला. माशाची सुशी. माशाची सुशी. सुखी ससा झाला, आता माशाची सुशी. सुशी हा एक जपानी पदार्थ असतो जो सहसा मासे टाकून केला जातो. माशाची सुशी. आणि मासे तुम्ही नसाल खात तर नुसती सुशी, व्हेज पण बनते ती सुशी. अवोकाडो कॅलिफोर्निया रोल मध्ये व्हेजवाली येते. मग नॉनव्हेजवाल्यांनी माशाची सुशी आणि व्हेजवाल्यांनी बटाट्याची सुशी. बटाट्याची सुशी. वा, असं टाका म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही काय खाता, व्हेज की नॉन व्हेज. आणि असंच भेटत राहूया पुढच्या वायफळच्या भागात. आम्ही तुम्हाला लवकरच भेटू. तोपर्यंत मजा करत राहा, प्रश्न विचारत राहा, जे काय करताय ते करत राहा, नव्याने काहीतरी करत राहा, करा काय होते.